आत्ताच्या पेरेंट्सवरती खूप प्रेशर आहे का सर्टन पद्धतीमध्ये त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं? आधी फक्त ब्रँडेड शूज होते, ब्रँडेड घड्याळं होती, ब्रँडेड कपडे होते. आता ब्रँडेड मुलं झालेली आहेत. तर शिक्षणात काहीसं झालेलं आहे की सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट ही विद्यार्थी झालेला आहे. आत्ता शिक्षणाचा रोल काय? विद्यार्थ्यांमध्ये आता तुम्ही इंडिपेंडंट थिंकर्स बनवणं हे अधिक गरजेचं आहे. हे शाळेचं, शिक्षकांचं, पालकांचं कर्तव्य आहे, मोठं काम आहे. पण इंडिपेंडंट मीन्स ट्रूली डुईंग एव्हरीथिंग बाय युअर सेल्फ आणि थिंकिंग बाय युअर सेल्फ. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न जे पालक विचारतच नाहीत, माझं मूल खेळणार कधी? खूप बेसिक मूलभूत प्रश्न आहे. चांगलं शिक्षण म्हणजे काय? बरं, वाईट शिक्षण म्हणजे काय असतं मग? की मला ही खूप सगळी माहिती आहे म्हणजे मला उत्तम शिक्षण मिळतंय का, असा त्याचा अर्थ होतो का? नाही हो. मग शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे तुमचं सगळंच्या सगळं शिक्षण दोन गोष्टींवरती अवलंबून आहे, ते म्हणजे मार्क्स. तर मग इज दॅट इवन अ राईट पॅरामीटर? आपली प्रगती ही इतरांवर निर्भर नाहीये हे समजणं खूप गरजेचं आहे. तर माझ्या मते ती सुरुवात न कुठे होते माहितीये? अगदी लहानपणी. म्हणजे तुम्ही शाळेत जाता, मग तुम्हाला त्या चांदण्या मिळतात, मग मला 1 स्टार मिळाला का मला 5 स्टार मिळाले, ते तिकडे होते. आपण हे करावं. किंवा शाळा निवडायची कशी आणि त्याच्यासाठीचे पॅरामीटर्स काय असले पाहिजेत? शाळेची निवड माझ्या मते करण्या अगोदर पालकांनी सगळ्यात आधी इंटरनॅशनल स्कूलला गेलं तर करिअर ऑपॉर्च्युनिटी जास्ती आहेत, तिथे नेटवर्किंग चांगलं होतं, त्यांची फील्ड ट्रिप नासाला जातात. यांनी कितपत फरक पडतो तुमच्या करिअरवरती? नाही, असं अजिबात नाहीये. इनफॅक्ट आता होम स्कूलिंग प्रत्येकासाठी आहे का? नाही. एका वाक्यात. कारण किंवा AI एजंटला समजेल अशी भाषा जर तुम्ही बोललात तर तुम्हाला जगभरातलं सगळं ज्ञान अवेलेबल आहे. मग फॉर्मल एज्युकेशनची गरज आहे. AIच्या काळामध्ये तुमचं HI म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स इज गोइंग टू मॅटर. ते येतात ना असे रील वगैरे की AI इज गोइंग टू टेक अवे युअर जॉब्स. असं काही कोणी टेक अवे जॉब करणार नाहीये. पण AIच्या काळामध्ये भाषेची ह्यासाठी गरज लागणार आहे कारण माणसाला माणसाशी कनेक्ट करणारी ही भाषाच आहे. हा एक भाग झाला. दुसरी, हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्त शो म्हणजेच स्ट्रॅटशा या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आत्ता आपण AIच्या जगात जगतोय आणि आपण आत्ता एक ठिकाणी हेच कॉन्व्हर्सेशन चालू आहे की काय मग ठरलं का करिअर वगैरे, हे 10वी-12वीच्या आसपास किंवा ॲक्च्युली 5वी-6वीच्या आसपास हे कॉन्व्हर्सेशन चालू आहे. आणि ज्यांची मुलं अगदी लहान आहेत, 4-5 वर्षाची आहेत, मग कुठली शाळा, मग कोणतं बोर्ड, हे कॉन्व्हर्सेशन चालू आहे. मग आम्ही आत्ताच एक रिसेंटली धनदौलतमध्ये एपिसोड केला, त्याच्यामध्ये आम्ही IB स्कूल्स, SSC स्कूल आणि ह्याचं इकॉनॉमिक्सबद्दल बोललो. तर तेव्हा बऱ्याच पालकांच्या काही कॉमेंट्स आल्या. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की साधारणतः एज्युकेशन सिस्टीम आणि एज्युकेशनचा अप्रोच याच्याबद्दल खरं तर बोलणं गरजेचं. आणि आपण रोज न्यूजपेपरमध्ये आणि ह्याच्यामुळे पण AIमुळे आपलं करिअर धोक्यात आहे. तर नक्की आत्ताच्या काळात जे पालक आहेत त्यांनी करिअरकडे कसं बघितलं पाहिजे, मुलांना करिअरसाठी कसं प्रिपेअर केलं पाहिजे, ह्याच विषयावरती आपण बोलणार आहोत. आणि याचसाठी आपल्यासोबत आहेत अमृता लँग्स मॅम. तुमचं खूप खूप स्वागत आहे. अर्थात तुम्ही त्यांना ओळखता, त्या पॉलिग्लॉट आहेत, 21 भाषांमध्ये उन्नत आहेत आणि त्याचबरोबर त्या एज्युकेटर आहेत, करिअर काउन्सिलर आहेत. बऱ्याचशा मुलांसोबत त्या काम करतात आणि स्पेसिफिकली होम स्कूलिंगमध्ये त्यांचा खूप अभ्यास आहे. ह्या सगळ्या अभ्यासांमधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नक्की करिअर कशा पद्धतीने बघू शकतो आपण आणि त्याच्यासाठी आपल्याला मुलांना कसं प्रिपेअर करता येईल. येस, वेलकम. खूप खूप स्वागत आहे तुमचं. मला पहिला प्रश्न अगदी बेसिक विचारायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण मुलांना त्यांच्या भविष्यासाठी तयार करणं, त्यांच्या करिअरसाठी तयार करणं या सगळ्याबद्दल बोलतोय, आपण प्रायमरी स्कूलमधली मुलं जी आहेत, प्रायमरी सेकंडरी स्कूलमधली मुलं, त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि या सगळ्याबद्दल बोलतोय. खूप बेसिक मूलभूत प्रश्न आहे, चांगलं शिक्षण म्हणजे काय? म्हणजे कारण जर अर्थात या शिक्षणातनं त्यांचे करिअर्स होणं अपेक्षित असेल आणि करिअर का करतो आपण, तर त्यातनं नोकरी मिळावी, स्वतःचा व्यवसाय करता यावा, त्यातनं काहीतरी स्वतःला आयुष्याला दिशा मिळेल असं काहीतरी काम करता यावं आणि ज्यातनं तुमचं अर्थार्जनही व्हावं, तुमच्या आयुष्याला अर्थ लागेल. जर हे सगळं एवढं त्या शिक्षणानं होणं अपेक्षित असेल तर चांगलं शिक्षण म्हणजे काय? बरं, वाईट शिक्षण म्हणजे काय असतं मग? असा हा मला प्रश्न पडेल. शिक्षण हे काय आहे? शिक्षण इज नॉलेज. नॉलेज म्हणजे काय आहे? आपण एका पद्धतीने
माहिती गोळा करतोय, ही जी एक इन्फॉर्मेशन गोळा करणं आहे, हेही एका पद्धतीचं शिक्षण आहे. आपण कायम इतिहासात हे बघितलेलं आहे की गोष्टी रूपाने मी एक तुला गोष्ट सांगते, तू पुढच्याला सांगतो, तो पुढच्याला सांगतो, असं करत करत गोष्टी पुढे चालत आल्या, माहिती पुढे सरकत जाते. आज आपल्याला तेच तंत्रज्ञानामुळे मोबाईलद्वारे ते मिळतं आहे. सो इज इन्फॉर्मेशन किंवा कलेक्टिंग अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, की मला ही खूप सगळी माहिती आहे किंवा हे खूप भलं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे मला उत्तम शिक्षण मिळतं आहे का, नाही, असा त्याचा अर्थ होतो का? नाही होत, नक्कीच नाही होत. मग शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे बरं, मी फक्त साक्षर झालो म्हणजे मला लिहिता वाचता येतं आहे, मला छान बोलता येतं आहे म्हणजे मला शिक्षण मिळालं का? तर तेही नाही होत. मग मी भरपूर पुस्तकं वाचली आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचली आहेत म्हणजे मला शिक्षण मिळालं का? माझ्या मते शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे जी मी पूर्णपणे कस्टमाइज करून माझ्या स्वतःच्या उपयोगासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी वापर करू शकीन, ते शिक्षण उत्तम आहे असं मला वाटतं. मग यालाच लागून जो प्रश्न येतो ना, कारण आता ज्या पद्धतीची शिक्षण पद्धतीत आपण आहोत की तुमचं सगळंच्या सगळं शिक्षण 2 गोष्टींवरती अवलंबून आहे. ते म्हणजे मार्क्स. म्हणजे मग मग आता तुम्ही त्याला किती मार्क देताय पासून मग तुम्ही ग्रेड्स देताय, जे काय करताय, तुमचं इव्हॅल्युएशन तुम्ही कसं त्या 16 पानांच्या पेपरावरती उतरवून काढताय किंवा 8 पानांच्या पेपरावरती उतरवून काढताय आणि तुम्ही सप्लिमेंट मिळवता का, याच्यावरतीच खरं तर तुम्ही किती चांगलं शिक्षण घेता हे ठरवलं जातं. तर मग इज दॅट इवन अ राईट पॅरामीटर? कारण ज्या पॉईंटला आत्ता आपण एवढ्या प्रगत वातावरणात राहतो जिथे सगळ्याच गोष्टींचा इझी ॲक्सेस आहे, म्हणजे आता मला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल, मला त्या माणसापर्यंत पण पोचायची गरज नाही आहे, मला फक्त गुगल ChatGPT केलं तर मी स्वतः एक्सपर्ट आहे अशी मी माहिती समोरच्याला फाडफाड झाडू शकतो. याच्यात मग मार्क्स आणि सततचा घोकंपट्टी आणि अभ्यास कसा रेलेव्हंट आहे? तू प्रश्न शिक्षणाचा विचारलास आणि विचारता विचारता तू अभ्यास हा शब्द वापरलास परीक्षांबरोबर. सो खरं तर ना, मुळात शिक्षण आणि अभ्यास यातला फरकच लक्षात येत नाही बऱ्याच जणांना. शिक्षण इज लाईफ लाँग, आयुष्यभरासाठी आपण दररोज काही ना काहीतरी नवीन गोष्ट शिकत असतो. सो शिक्षण हे न संपणार आहे खरं तर, कारण आपण जे जन्माला आल्यापासनं आपण आपलं संपूर्ण आयुष्य जगेपर्यंत जगतो, ते संबंध आयुष्य आपण शिकत असतो, ते शिक्षण आहे. अभ्यास काय आहे? उद्या परीक्षा आली, मी अभ्यास करतोय. मला आज शाळेत जे शिकवलं ह्याची मी जी परत एकदा घरी येऊन उजळणी करते आणि मग साठी मला एक चाचणी असते, परीक्षा असते. त्यासाठी जे एक आपण करतो, ती उजळणी असते, ते एक त्यामध्ये पेपर्स असतात, प्रश्न असतात, प्रश्नपत्रिका असतात. हे सगळ्यासाठी जो आपण करतो जो परिश्रम, त्याला आपण अभ्यास म्हणतो. सो हा पहिला तर आपण एक अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. मग मार्कांचं जे आहे की अमुक एक मार्क मिळाले, 100 मार्क. बरं, आता काय झालं की आधीच्या इयत्तेला परीक्षा कंपल्सरी नाही वगैरे हे असं म्हटलं तर मग काय, परीक्षा नाही तर चाचणी, म्हणजे एक्झाम्स नाही तर टेस्ट नाही तर पॉप क्विज नाही तर अजून काही तुम्ही नावं द्या त्याला, या नाही तर दुसऱ्या रूपात ते येतं. आणि ओके, मला 10 पैकी एवढे मिळाले किंवा मला 100 पैकी एवढे मिळाले. मग घरी आल्यावरती चर्चा की मग तुला 10 पैकी 9 मिळाले, मग 10 पैकी 10 कोणाला मिळाले, म्हणजे मग आपण काय पॅरामीटर्स ठरवतोय. सो ह्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे ना की आपली प्रगती ही इतरांवर निर्भर नाही आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. कॉम्पिटिशन ही तुमची स्वतःबरोबर आहे हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. जुळी भावंडं जरी असली तरी दे आर पोल्स अपार्ट. यू कांट एक्सपेक्ट की शार्दूल एखादी गोष्ट करतोय आणि शार्दूलनी त्या पेपरमध्ये 90 मिळवले म्हणून ओंकारनीही 90 मिळवणं गरजेचं आहे असं नाही होऊ शकत त्यामध्ये. सो मार्कांची जी काही सगळी आणि मग त्या चर्चा ज्या काही होतात, तुला किती मला किती, तर माझ्या मते ती सुरुवात न कुठे होते माहिती आहे, अगदी लहानपणी. म्हणजे तुम्ही शाळेत जाता, मग तुम्हाला त्या चांदण्या मिळतात, मग मला 1 स्टार मिळाला का मला
मला 5 स्टार मिळाले. मग ते त्याच्या पुढची स्टेज असते, मला 1 मार्क मिळाला की मला 5 मार्क मिळाले. ते तिकडे होते. आणि मग घरामधली जी चर्चा आहे ना, बरं आता आपण सगळ्या बाबतीमध्ये कायम मग शाळेने मार्क काढून टाकावे, मग शाळेने ग्रेड्स काढावेत, मग शाळेने असं करावं आणि शाळेने तसं करावं. मग आपण काय करावं? आपण हे करावं की आपण मुळात म्हणजे कंपॅरिझन्स बंद करावीत. अरे बघ, तिच्याकडे बघ जरा, हॅरी पॉटर झाले वाचून, अजून हॅरी पॉटर नाही वाचलेस. हॅरी पॉटर बिकम्स पॅरामीटर. 8-9 या वयोगटामध्ये हॅरी पॉटर वाचून झालंच पाहिजे. दुसरी पायरी, रिक रायर्डन वाचून झालंच पाहिजे. पर्सी जॅक्सन नाही वाचलंस. कदाचित एखाद्याची आवड नाही आहे आणि कदाचित एखादा मुलगा किंवा मुलगी इज हॅप्पी रीडिंग सुपांडी. मग त्याला जगू देत ना त्या सुपांडीच्या काळ. म्हणजे असं का आपण ठरवतो की नाही, पण मग इंग्लिश कसं सुधारणार ना. म्हणजे असं कोणी म्हटलंय, असं कोणी म्हटलंय, वाचन गरजेचं आहे. मग काय वाचावं हे आपणच ठरवायचं आणि मग त्यामध्ये पण आपण तुलना करणार, मार्कांमध्ये पण तुलना करणार. ह्या तुलना थांबवल्यानं मग ह्या ऑटोमॅटिक चर्चा थांबतील. आणि जो आपला विषय आजचा की बाबा करिअरसाठी मुलांना कसं तयार करा, आणि जेव्हा आपण एज्युकेशनचा बेसच आपला थोडासा कम्पॅरिझनवरती बेस्ड आहे, आणि आत्ता जेव्हा AI आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा आत्ता शिक्षणाचा रोल काय? कारण का आता खरं बघायला गेलं तर ज्या पद्धतीच्या आपल्या कॉम्पिटिशन्स होत्या, ज्या पद्धतीच्या आपल्या ज्या काही मार्किंग सिस्टीम होत्या, ह्याला सगळ्याला डे बाय डे किंमत कमी होत चालली आहे. तेव्हा एज्युकेशनचा रोल काय आहे मुळात? मग आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी पायऱ्या ठरवता येतील. एज्युकेशनचा रोल काय आहे? मग ह्यामध्ये मी म्हणेन शिक्षकांचा रोल काय आहे, पालकांचा रोल काय आहे, शाळेचा रोल काय आहे, तर आणि विद्यार्थ्यांचा. अर्थात. अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे माहिती आहे का? बघा ना, आपणही नावं घेताना विद्यार्थी हा सगळ्यात दुर्लक्षित आहे असं मी म्हणेन. म्हणजे पुणेकर, मुंबईकर, नागपूरकरमध्ये पु ल देशपांडेंनी जसं म्हटलंय की पुण्यामध्ये दुकानात सगळ्यात दुर्लक्षित वस्तू ही गिऱ्हाईक गिऱ्हाईक आहे. आहे. तसं शिक्षणात काहीसं झालेलं आहे की सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट ही विद्यार्थी झालेला आहे. कारण पालकांना एक ब्रँड व्हॅल्यू पाहिजे म्हणून अमुक एक शाळा पाहिजे. शाळेला अमुक एक क्लासमधले विद्यार्थी हवेत म्हणून ते तशा लोकांना टार्गेट करतायत. सगळी काही चढाओढ वेगळ्याच पद्धतीत वेगळीकडेच चाललेली आणि तो विद्यार्थी कम्प्लिटली दुर्लक्षित आहे असं कुठेतरी वाटतंय. तर ह्यामध्ये AIच्या काळामध्ये मग ह्या सगळ्यांचे रोल काय असणार आहेत? तर तो शिक्षक जो फक्त टेक्स्टबुक वाचून दाखवतोय आणि मग नुसतंच ते एक्सप्लेन करतोय, तो शिक्षक कदाचित कॅन बिकम लिटल आउटडेटेड. आता कारण हे बघ, जर आपण म्हणतोय माहिती मला अवेलेबल आहे, जर मला ChatGPT AI पटकन असं टाईप केल्यावरती उत्तर मिळतंय, मग मला शिक्षकाकडे जाण्याची गरज काय की मी का थांबू? कारण पेशन्सच संपलेले आहेत. पण मग तो शिक्षक जो मेंटॉर करू शकतो, जो गुरु म्हणतो ना आपण, की तो गुरु म्हणजे कोण? जो मार्ग दाखवतो, जो दिशा दाखवू शकतो, तो शिक्षकाच्या रूपाने त्याची गरज जास्ती भासणार आहे. माहिती तर मिळालेली आहे, पण त्या माहितीमधली कुठली चुकीची आहे, कुठली योग्य आहे, कुठली फायद्याची, कुठली तुझ्या फायद्याची नाही आहे, किंवा त्या मिळालेल्या माहितीचा वापर कसा योग्यरित्या मी माझ्या भल्यासाठी किंवा या समाजाच्या भल्यासाठी करता मला आलं पाहिजे, हे सांगणारा जो आहे तो उत्तम शिक्षक आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये किंवा या पुढच्या काळामध्ये ती भूमिका माझ्या मते शिक्षकाची असणार आहे. मग विद्यार्थ्याची काय असणार आहे? विद्यार्थ्याची डेफिनेटली शिक्षण घेणं कदाचित ते वर्गाच्या रूपात नसेल, कदाचित काय अजून काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी असेल आणि आपण ऑलरेडी ऑनलाईन शिक्षण घेतोय, मला माहीत नाही, पुढे अजून काहीतरी वेगळ्या एखाद्या पद्धतीने असेल. पण मग आय थिंक सो शिक्षण हे अजून पर्सनलाइज्ड होईल कुठेतरी. आणि ते जर पर्सनलाइज झालं ना, तर खरंच म्हणजे मी एक होमस्कूलिंग आई आहे, त्यामुळे मला स्वतःला एक होमस्कूलिंग पेरेंट म्हणून खूप आनंद होईल जर शिक्षण पर्सनलाइज झालं फ्युचरमध्ये. कारण AI कॅन पर्सनलाइज एज्युकेशन. त्याचा फायदा असा होईल ना, की म्हणजे आपण आज जेव्हा एखाद्या दुकानात जातो आणि आपल्याला फिट होईल तो कपडा घेतो. म्हणजे मी नुसतंच एखादी गोष्ट ट्रेंडिंग आहे म्हणून मी कपडे घालत नाही, तर ट्रेंडिंग म्हणून मी कदाचित एक ती स्टाईल घेईन, पण तरी ती माझ्या अंगाला बसते का, ती माझ्या मापाचीच घालेन मी.
खाताना सुद्धा म्हणजे कदाचित तो बेने डोसा मध्यंतरी पॉप्युलर झालेला आणि ते फॅड आलेलं म्हणून मी खायला जाईन, पण तोच मी दररोज खाईन का? जर माझ्या चवीला आवडला तरच. म्हणजे आपण जिथे आपली चवीचा जिथे प्रश्न आहे, जिथे आपल्या शरीराचा प्रश्न आहे, जिथे आपल्या मापाचा प्रश्न आहे, तो खूप आपण विचार करतो आणि त्याच मापाने, त्याच अनुषंगाने, त्याच चवीचं आपण खातो, पितो, घालतो. हो. पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण सरसकट कॉपी पेस्ट करतो आणि त्या कॉपी पेस्ट ची जी वृत्ती आहे किंवा ती मेंटॅलिटी आहे, ही कुठेतरी चेंज व्हायला हवी आहे आणि माझ्यामध्ये एआयच्या काळामध्ये ती ऑटोमॅटिक हळूहळू बदलेल. कारण एआयच आपल्याला थोडं पर्सनलाइज करायला शिकवेल. मग तो विद्यार्थी पण अगेन जर तो कॉपी पेस्टवाला विद्यार्थी असेल तर मग तो प्रॉम्प्टही, अरे तू काय प्रॉम्प्ट दिलास, ते बघून तो प्रॉम्प्ट कॉपी करेल. पण त्याऐवजी त्यांनी त्याचे युनिक प्रॉम्प्ट्स दिले तर तोही अजून एक इंडिपेंडंट थिंकर बनेल आणि त्या पद्धतीचा विद्यार्थी बनेल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता तुम्ही इंडिपेंडंट थिंकर्स बनवणं हे अधिक गरजेचं आहे. हे शाळेचं, शिक्षकांचं आणि पालकांचं. सगळ्यात महत्त्वाचं पालकांचं मोठं कर्तव्य आहे, मोठं काम आहे. आणि इंडिपेंडंट थिंकर बनवण्यासाठी नुसतंच आपण म्हणतो अरे वा हाताने खायला लागलास, इंडिपेंडंट झालास, असं नाही होत. पण इंडिपेंडंट मीन्स ट्रूली डुईंग एव्हरीथिंग बाय युअर सेल्फ आणि थिंकिंग बाय युअर सेल्फ. नाहीतर काय, अरे मी तुला सांगितलं ना हे कर एकट्याने, अरे मी तुला सांगितलं ना ते कर एकट्याने. पण म्हणजे तू इंडिपेंडंट कसं झालं? सांगितलं मी आहे. इंडिपेंडंट बनणं म्हणजे स्वतःवर पहिलं तर विचार करणे, मग त्या गोष्टी करणे. अनबायस विचार करता येणं महत्त्वाचं. म्हणजे मे बी पूर्वी शाळेचं काम किंवा पालकांचं, शिक्षकांचं काम इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस देणं होतं किंवा इन्फॉर्मेशन अवेलेबल करून देणं होतं. आता तो नाही. ॲक्च्युली इन्फॉर्मेशन प्रोसेस करायला आणि इन्फॉर्मेशनचा क्लटर, त्या गटरीतनं योग्य इन्फॉर्मेशन घ्यायला शिकवणं हे मेन काम आहे. आणि अनलाइज Analyze करणं, करणं. कसा अर्थ लावायचा त्या माहितीचा. मग जर या सगळ्यामध्ये शाळा इतक्या महत्त्वाच्या आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा परत जो पालकांचा प्रश्न पडतो किंवा शाळा निवडायची कशी. कारण मला वाटतं हे सगळ्या फॅमिलीजमध्ये एका टप्प्यावरती येणारं खूप मोठं डिस्कशन असू शकतं. मग काय यादाच्या यादा निघतात आणि मग आपण मग या शाळेच्या फिया किती आहेत, मग यांचं बोर्ड किती आहे, मग कोणाची मुलं या शाळेत जातात, मग ही शाळा किती लांब आहे पासून, मग कोण कोण पासआउट झालेले आहेत, माझ्या ओळखीतले कुणी जातात का या शाळेत, असे अनेक रिसर्च सुरू होतो. मग आपण त्या शाळेत जाऊन भेटून देऊयात. मग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूज द्यावे लागतात त्या शाळांसाठीचे. अशी ती एक वेगळीच पालकांसाठीची प्रोसेस सुरू होते. हे सगळं या टप्प्यामधनं जात असताना जर शिक्षण कुठल्याही मुलाच्या आयुष्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे, त्याच्या करिअरसाठी जर असं आपण मानून चाललो, तर शाळेची निवड करायची कशी आणि त्याच्यासाठीचे पॅरामीटर्स काय असले पाहिजेत? शाळेची निवड माझ्या मते करण्या अगोदर पालकांनी सगळ्यात आधी प्रत्येक बोर्ड करिक्युलम काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे SSC बोर्ड आहे, ICSE, CBSE, NIOS, IGCSE, IB, वॉल्डॉर्फ, ऑस्ट्रेलियन बोर्ड, आता फिनिश बोर्ड आला आहे, फिनलंडचा बोर्ड असे. आणि आत्ता मी बोलते तोपर्यंत कदाचित अजून एखादा देशाचा बोर्ड आला असेल. अमेरिकन बोर्ड आहेच, अरे हो सॉरी. तर हे असे 10 बोर्ड 10-12चं platter तर आहे. एक आहेच. आता आपल्याकडे एक चर्चा जी होते ना ती म्हणजे होते की मग IB मध्ये घालायचं का कुठे घालायचं अशी चर्चा करतो आपण. तर आपण खूप हे असं ढोबळरित्या आपण असे शब्द नुसतेच आपण असे वापरतोय. एक समजून घेणं हे गरजेचं आहे की IB हा एक उत्तम करिक्युलम आहे. मग आपण IB शाळेंना नावं ठेवतोय आणि मग त्यामध्ये करिक्युलमलाही नावं ठेवतोय. पण त्या शाळेचं आणि करिक्युलम ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत हे समजणं गरजेचं आहे. आज IB करिक्युलम हा काही BMC शाळेंमधनं पण राबवला जातो. IGCSE करिक्युलम म्हणजे केम्ब्रिज बोर्डाचा करिक्युलम जो आहे तोही काही BMCच्या शाळेंमधनं राबवला जातो. मग तुम्ही त्याला नावं ठेवणार आहात का? सो समजणं हे पहिलं गरजेचं आहे की मला नेमका कोणता बोर्ड हवा आहे. त्यासाठी अर्थात ते मूल लहान असणार आहे. मग पालकांनी ते समजणं गरजेचं आहे की ओके कोणत्या बोर्डामध्ये पहिलं तर मला कसं झेपणार आहे कशा दृष्टीने, माझ्या खिशाला कितपत झेपणार आहे, माझ्या अभ्यासाच्या पद्धतीने कितपत झेपणार आहे आपल्याला पुढे जाऊन. हळूहळू कदाचित त्या मुलांनी खूप छान प्रगती दाखवली तुमच्या, तर मग तुम्ही एखादं वेगळा अजून ओव्हर कॉम्पिटिटिव्ह बोर्ड तुम्हाला हवं आहे म्हणून तुम्ही तिथे निवड केलीत, हरकत नाही. शेवटी एक लक्षात घ्या, पायथागोरस आहे,
न्यूटन आहे, आईन्स्टाईन आहे. बोर्ड बदलल्याने त्या थिअरम आणि त्या लॉज ते बदलत नाहीत. काय बदलतं तर शिक्षणाची पद्धत बदलते. म्हणजे काय, मेथडॉलॉजीज ऑफ टीचिंग, मेथडॉलॉजीज ऑफ रायटिंग अ पेपर, आन्सरिंग अ पेपर, मेथडॉलॉजी ऑफ करेक्शन ऑफ पेपर, हे सगळं बदलतं. आणि मग तुम्ही एक लक्षात घ्या, जर पालकांनी निवड करताना ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलाच नाही आणि नुसतंच अरे ही शाळा न बेस्ट आहे आपल्या एरियातली, का, कारण तिकडे अमुक एक कोणतरी जातात किंवा ही एक 8-10 मंडळी जातात म्हणजे ती बेस्ट आहे, तर असं आपण सरसकट ठरवूच शकत नाही. कारण शाळा ही एक गोष्ट झाली, बोर्ड ही अतिशय वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे पहिली निवड ही बोर्डाची झाली पाहिजे. मग पुढचा टप्पा आहे तो, बरं मग मी हे जर बोर्ड निवडलंय, या बोर्डाच्या कोणत्या शाळा आहेत ज्या माझ्या परिसरात आहेत. बरं माझ्या परिसरात नाही आहेत तर थोड्याशा तरी अंतरावर, म्हणजे माझं एक मुंबईत मी राहते, तर माझा एक सोप्पा पॅरामीटर आहे, माझी पोहण्याची क्षमता केवढी आहे तेवढीच लांबची शाळा असावी. कारण नाहीतर जर तुम्ही 12 कोसावरची शाळा ठरवलीत आणि मुंबईत पाणी तुंबलं तर तुम्ही मूल अडकलेलं असेल तर कसं पोहत जाणार आहात, एवढा स्टॅमिना आहे का? सो आणि अर्थातच म्हणजे जोक्स अपार्ट, ट्रॅफिक असणार आहे आणि तुमचं मूल एवढं दमून येतं की तो प्रवासात तिकडे शाळेमध्ये एक 7-8 तास, 6-7 तास, कॉर्पोरेटमध्ये जाणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक शाळेतली मुलं बिझी असतात. शाळेतल्या मुलांच्या कॅलेंडरनुसार बाकीच्यांचे समारंभ ठरतात, अपॉइंटमेंट्स घेतल्या जातात. जर इतके बिझी असणार आहेत आपली मुलं, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे पालक विचारतच नाहीत, माझं मूल खेळणार कधी? मुलांनी नाही खेळायचं तर कधी खेळायचं, कोणी खेळायचं? म्हणजे मला नेहमी सगळे पहिल्यांदा करिअर काउन्सिलिंगला येतात ते म्हणतात, नाही आणि दुसरं काय माहिती आहे का, अजूनही ना तो खेळतोच आहे, मग ते कळत नाही, मग त्याला अजून ते अरे पण कसं काय होईल? मुलांनी नाही खेळायचं तर कोणी खेळायचं? आणि मग माझं तर असं म्हणणं आहे की थोडी जवळची शाळा घ्या, जेणेकरून मूल पटकन घरी येईल, 2 घास गरम गरम जेवू शकेल किंवा तुम्ही गरम गरम डबा पाठवू शकाल. या बारीक सारीक गोष्टी आपल्याला वाटतात, पण आज म्हणजे या 40शी उलटल्यावरती या गोष्टींची जाणीव होते की ते गरम जेवण आपण जे जेवलो आहे ना त्या वयामध्ये, किंवा ताजं जेवण किंवा भरपूर खेळणं, दिस रिअली मॅटर्स. इट बिल्ड्स युअर एंटायर लाईफ. त्यामुळे ह्या गोष्टींकडे कसं दुर्लक्ष करून चालेल? किंवा ब्रँडिंग एक IBचं पाहिजे, एक ठप्पा मिळाला असं नको आहे. IBमध्ये खूप लिहावं लागणार आहे. तुमच्या मुलाला जर लिहिण्याची तेवढी आवडच नसेल आणि तो जर एवढे पेपर्स असं रिसर्च केल्यासारखं करून तो नसेल करू शकणार, तर इट इज ऑफ नो यूज गोईंग टू IB. दॅट डज नॉट मेक IB करिक्युलम व्हेरी डिफिकल्ट. इट इज जस्ट की तो एक वेगळी पद्धत आहे, नॉट सुटेबल फॉर यू. नॉट सुटेबल फॉर यू. वेरॅज केम्ब्रिजमध्ये ते तसं नाही आहे. CBSEमध्ये जर गेलो आपण तर CBSEमध्ये NCERTची पुस्तकं वापरली जातात आणि 9वी, 10वी, 11वी, 12वी जर तुम्ही NCERTची पुस्तकं वापरलेली आहेत तर ऑटोमॅटिकच तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षेसाठी बाय डिफॉल्ट तुम्ही तीच पुस्तकं हाताळलेली असतात, तर तुम्हाला एक थोडंसं यू गेट एन एज. अगेन डोंट टेक मी रॉंग, मला असं म्हणायचं नाही आहे की इतर बोर्डातली मुलं स्पर्धा परीक्षेत करू शकत नाहीत किंवा होऊ शकत नाहीत, असा याचा अर्थ होत नाही. एवढाच अर्थ आहे की NCERTच सिलेबस आहे जर माझ्या नीटसाठी किंवा JEEसाठी, तर डेफिनेटली आय एम गोइंग टू गेट लिटिल मोर ॲडव्हान्टेज, कारण ती पुस्तकं मीच वापरते. मग मला डबल वेगवेगळी पुस्तकं नको आहेत वापरायला, तीच पुस्तकं वापरून मी 2 अभ्यास करते. सिमिलरली आपण SSC बोर्डाकडे आलो तर SSC बोर्ड जो आहे त्याच्यामध्ये विषय जास्ती आहेत. आता यामध्ये अजून असंही आहे की आता IGCSEमध्ये विषयांची निवड ही फक्त तुम्ही 5 घेऊ शकता. NIOS आपल्याकडे आहे. NIOS विषयी तर कोणी बोलतच नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग म्हणजे काय, इट इज फॉर ड्रॉपआउट्स किंवा ना ज्यांना काही प्रॉब्लेम असेल ना तर मग करतात असं वगैरे बोलतात, पण असं नाही आहे. NIOS इज अ फॅन्टॅस्टिक बोर्ड ओपन स्कूलर्ससाठी आहे. इनफॅक्ट काही मुलांचे ध्येय ठरलेलं असतं की मला ना डॉक्टर बनायचं असतं आणि ती मुलं NIOS निवडतात का? कारण 10वीची परीक्षा झाली, 12वीची झाली आणि यू आर ओनली स्टडिंग, मग
त्याच साईड बाय साईड फॉर युअर नीटचं प्रिपरेशन तुझं करता येतं. किंवा तुला अशी कुठली स्पर्धा परीक्षा आहे की जिकडे ज्या एंट्रन्ससाठी तुला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे, तर ती मुलं NIOS घेतात आणि NIOSमध्ये फक्त 5 विषय मिनिमम आहेत. जास्तीचे तुम्ही नक्कीच घेऊ शकता, पण म्हणजे तुम्ही इंग्लिश घेतलं, मॅथ्स घेतलं, सायन्स घेतलं आणि त्याच्यामध्ये असे विषय आहेत निवडायला, अगदी योगा, बेकिंग असेही निवडता येतात. सो काहींची जर तशी आवड असेल तर तुम्ही तेही विषय घेऊ शकता. सो आपल्याकडे अगेन अवेअरनेस नसल्या कारणाने आपण निवड ही नुसती कोणतरी काहीतरी म्हणालंय या बेसिसवर करतो. आणि जर आपण एकीकडे म्हणतोय आता काय AI आहे, मला काय गरज आहे, मग तुम्ही ही माहिती का नाही तुम्ही नीटपणे काढत आहे AIचा वापर करून? ही माहिती काढा, सहज सोपं तुमच्या इट्स देअर राईट देअर, जस्ट क्लिक ऑन इट आणि ती माहिती काढा. या बोर्डांमध्ये काय शिकवलं जातं ही अशा पद्धतीने वेगवेगळी आहे. ICSEमध्ये 8वीमध्ये गेल्यावर तुम्हाला सायन्स ब्लॉक घ्यायचा आहे का कॉमर्स घ्यायचं आहे हे निवड तुम्हाला विषयांची करायला मिळते. सो हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही ठरवा की नाही बाबा मला ना 8वीमध्येच माझ्या पोरांनी निवडलेलं नको आहे, कारण तेव्हा त्याला काय अक्कल असणार आहे, जर मी त्याला ना थोडं मोठेपणे करू देत. असतो काही पालकांचा विचार, फेअर इनफ. पण मग तसं जर असेल आणि तोपर्यंत तुमचं प्रामाणिक मत असेल की नाही माझ्या मुलाला ना 10वीपर्यंत सरसकट सगळ्या विषयांची माहिती मिळू देत, मग बिनधास्तपणे SSC बोर्डाला जा किंवा IGCSE बोर्डाला जा, कारण सगळेच विषय आहेत. मग तुम्ही त्यामधनं नॅरो डाऊन करा किंवा ते पण नॅरो डाऊन नाही करायचे मग SSCमध्येच करा, कारण CBSE आहे आणि CBSE पण आहे की जिकडे तुम्ही अगदीच नॅरो डाऊन 10वीलाच नाही करत आहात, 9वीलाच नाही करत आहात. सो हे बारीक 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 एवढे पॅरामीटर्स आहेत ज्याचा आपण विचार केला पाहिजे. मग एक बेसिक प्रश्न जो पालकांना पडत असेलच तो म्हणजे काय फरक पडतो कुठल्या बोर्डचा? कारण मग एक जे खूप टिपिकल होतं ना, आम्ही 11वी 10वी झाल्यानंतर बरे मार्क असले की सरसकट सगळ्यांना सायन्सला घालायचे आणि सायन्सला घालायचे तर आणि काय घे तर PCMB घे. PCMB का? मग तू इंजिनिअरिंग पण करू शकतोस, मग तू बायो घेतलास तर डॉक्टरही करू शकतो, तुझ्याकडच्या खूप अपॉर्च्युनिटीज ओपन राहतात. पेरेंट्सना काळजी एवढीच असते की याला उद्या जाऊन जर काय बदलायचं असलं तर अपॉर्च्युनिटीज बंद नको व्हायला. हां, म्हणजे प्रायमरी तेच की उद्या जाऊन जर त्याला पिवट करायचं असेल तर हा काहीही करू शकला, म्हणजे सगळ्यात सेफ काय तर मग PCMB. हीच धारणा साधारण तेव्हा होती मी शाळेत असताना, आता काय माहीत नाही मला. पण शाळांच्या बाबतीत पण बोर्डने ठरतं का की मला हे करता येईल आणि हे करता येणार नाही? म्हणजे जर मी SSCत मुलाला घातलं तर माझ्या SSCतल्या पोराला नासात जाता येणार नाही का? किंवा केम्ब्रिजमध्ये जाऊन शिकता येणार नाही का? किंवा माझा जर पोरगा IBत गेलाय म्हणजे तो कुठल्या तरी कॉलेजचा प्रोफेसरच होईल का आणि तो त्या दिशेला जाणार नाही का? म्हणजे हे बोर्ड्स डिफाईन करतील का माझ्या मुलासमोरच्या करिअर अपॉर्च्युनिटीज? कारण अल्टिमेटली शिक्षण आपण त्या करिअरसाठी घेतोय. जर हे शिक्षण कुठल्याही काही पद्धतीचं माझ्या पोराच्या करिअर अपॉर्च्युनिटीज रेस्ट्रिक्ट करत असेल तर मला नकोय. असं होतं का? खूप कॉमन आहेत प्रश्न म्हणा किंवा ही डिस्कशन्स म्हणा. 4 पालक आले की हीच चर्चा या सुरू होतात. कसं आहे, एका अर्थी थोडंफार हे खरं आहे की जर CBSE मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की CBSE असेल आणि NCERTचीच पुस्तकं आहेत म्हणून तुम्हाला तो एक बेनिफिट मिळतो. पण याचा अर्थ इतर म्हणजे SSC बोर्डातनं आलेला मुलगा किंवा NIOSमधनं आलेली मुलगी किंवा ICSE बोर्डातनं आलेली मुलगा मग कॉम्पिटिटिव्ह परीक्षांमध्ये नाही का जाऊ शकत? जाऊ शकतात, डेफिनेटली करू शकतात. इट्स अ डिफरंट करिक्युलम. तो तुम्ही फक्त त्यावेळेला ती प्रॅक्टिस करून करायची आहे. आता काय झालेलं आहे की ती एक क्लासेसची वगैरे जी एक हे सुरू झाली आहे ना की 8वीपासूनच तुम्ही प्रिपरेशन जे सुरू करताय, खरंच 8वीपासनं गरज आहे का? हा एक वेगळा म्हणजे चर्चेचा भाग झाला. कारण मग तो 11वीपर्यंत तो बर्नआउट येतो, मुलं कंटाळतात आणि मग कितीतरी अशा वेळ पालक येतात माझ्याकडे की नाही आता ना त्याला तो एवढा हुशार होता, 8वीला एवढे, 10वीला एवढे, अमुक एवढे, तमुक एवढे, पण आता इंटरेस्ट नाही, आता नाही करताय, आता ना अचानक म्हणतोय नाही करणार. हा बर्नआउट येतो. त्यामुळे एकतर हे अगदीच फाउंडेशनपासून 7वी 8वी आता काय झालेलं आहे की खरं गव्हर्नमेंटनी म्हटलेलं आहे की तुम्ही JEE आणि हे सगळे नीटचे प्रिपरेशन लहान मुलांना नाही घेऊ शकत, तर त्याची नावं फक्त बदलण्यात आली. त्याला फाउंडेशन कोर्सेस म्हटलं जातं आणि मग 7वी 8वीपासून तरी मुलं तेच परत करत असतात प्रिपरेशन. तर पहिलं तर त्यामुळे ही एक विचारसरणी होते, सांगायचा मुद्दा असा. दुसरी गोष्ट, हो
काही भागांमध्ये ह्याचं असं लॉजिक पडतं की जर आता तुम्ही IB चे विद्यार्थी असाल तर तुम्ही अचानक म्हटलं की मला IBDP म्हणजे 12वीची परीक्षा तुम्ही IBDPचं केलं करिक्युलम आणि तुम्ही आता म्हणताय मला JEE द्यायचं आहे. तर IBचा अभ्यास आणि JEEचा अभ्यास हे दोन्ही एकत्र मला असं नाही म्हणायचं आहे की करता येणार नाहीत, पण ते करणं खूप अवघड आहे एवढ्याचसाठी कारण दोन्ही खूप टाईम कन्झ्युमिंग आहेत. ते मूल दमेल. A लेवल्स म्हणजे केम्ब्रिज बोर्डाची जी 11वी-12वी आहे त्याची पुस्तकं एवढी जाडी आहेत, त्यामध्ये वाचन एवढं करावं लागतं की तुम्ही ते वाचणार आहात की तुम्ही JEE आणि नीटचे मग हे करणार आहात, पेपर करणार आहात. बरं आपल्याकडे आणि परत लिमिटेड नॉलेज असल्याकारणाने लोकांना वाटतं की अच्छा IB खूप कठीण आहे, म्हणजे IB करेल तर माझा मुलगा IITत गेला. पण असं नाही आहे. खरं IB आणि केम्ब्रिज बोर्ड जे आहे दॅट काइंड ऑफ प्रिपेअर्स यू टू बिकम अ ग्लोबल सिटिझन. दॅट इज द होल अजेंडा ऑफ द बोर्ड. ओके, अगेन शाळेचं मला माहीत नाही, शाळा टू शाळा अजेंडा वेगळे असू शकतात. बोर्डाचं ध्येय असं आहे की आपण ग्लोबल सिटिझन बनवावं, ह्यासाठी ते करिक्युलम आहे. आणि अर्थातच त्यामुळे त्याच्यामध्ये जे सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरणं आहे, तर आता तुम्ही केम्ब्रिज बोर्डाचा एक विद्यार्थी आहे, त्यांनी 10वीपर्यंत केम्ब्रिज केलं आहे आणि ही इज यूज टू युझिंग द कॅल्क्युलेटर फॉर सॉल्विंग मॅथ्स. कारण 9वी-10वी ते लोक सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरतात. अगदी केमिस्ट्रीच्या स्टॉइक्योमेट्रीसाठी सुद्धा, फिजिक्ससाठी सुद्धा आणि बायोलॉजीमध्ये येणारे सेल्सची गणितंसुद्धा तुम्ही सायंटिफिक कॅल्क्युलेटरनी कॅल्क्युलेट करता. आता तुम्ही अचानक त्या मुलाला काढून सांगितलं की नाही आता आपण करणार आहोत JEE, सो इकडनं निघ आणि आता जा तू JEEचा अभ्यास कर. मग JEEसाठी इधर तो इंटिग्रेटेड करतो म्हणजे CBSE बोर्ड 11वी-12वी आणि JEE करतो किंवा HSE बोर्ड करतो आणि JEE करतो. आता अचानक त्या मुलाला म्हणणार नाही आता तू कॅल्क्युलेटर नाही वापरू शकत, आता की नाही तुला असं असं आलं पाहिजे. कसं असं असं येणार? त्याला बिचारायला ते शिकवलेलंच नाही आहे. मग त्यासाठी तुम्ही त्याला आणखीन एक क्लास लावणार. त्याला ब्रिज कोर्स म्हणतात. असेही कोर्सेस विकले जातात या इंटरनॅशनल मुलांसाठी. कारण इंटरनॅशनल स्कूलमधनं जी येतात त्यांना मग या सिस्टममध्ये घ्यायचं आहे. आता त्यांना शिकवायचं आहे नाही आता शार्दूल कॅल्क्युलेटर मी दिला, आता मी तो काढून घेणार, आता तू विदाऊट कॅल्क्युलेटर गणितं सोडवायची. आय एम ट्राईंग टू से इज की ह्यामध्ये अगेन सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट ही विद्यार्थी आहे की तुम्ही विद्यार्थ्याचा विचार करा ना. बोर्ड बदलल्याने फरक काय पडतो? अरे ते काय शेवटी तेच आहे, न्यूटन आहे ना. बोर्ड बदलल्याने फरक काय पडणार आहे? अरे पण मेथड बदलल्याने तो मुलगा कन्फ्यूज होणार आहे, त्याला कळणार नाही आहे. म्हणजे आता मी नेमकं आता कसं लिहू, अच्छा आता असं नाही लिहायचं. त्या बोर्डामध्ये मी असं अख्खं तोंडपाठ करायचो आणि घोकायचो आणि ओकायचो. आता या बोर्डामध्ये मला सांगणार आहेत अच्छा माझ्या डोक्यामध्ये तो कॉन्सेप्ट विचार करून मला माझ्या शब्दात लिहायचं आहे, म्हणजे मी कसा लिहिणार? किंवा तो त्या बोर्डातनं आलाय जिकडे त्याला स्वतःच्या शब्दात लिहायला सांगत होते आणि आता तुम्ही त्याला अशा बोर्डात घातलंय की जिकडे नाही बाबा तू तुझ्या डोक्यातले विचारांनी नाही लिहू शकत, टेक्स्टबुकमध्ये जे वाक्य आहे ना तुझं तेच आलं पाहिजे. कसं शक्य आहे? सो दॅट इज गोइंग टू चेंज. आणि मग तो विद्यार्थी कधी कधी कन्फ्यूज होतो, गांगरून जातो, त्याला ते कठीण पडायला लागतं. मग आपण म्हणतो तो त्या बोर्डाला होता ना ते सोपं होतं, हे बोर्ड कठीण होतं. हे तिकडनं तयार होतं. कारण प्रत्येकजण हा JEEमध्ये उत्तमच मार्क मिळवेल असं आपण अपेक्षा करणं पण चुकीचं वाटतं मला कधी कधी. कारण नाही आहे शक्य हो, लिमिटेड सीट्स आहेत, म्हणजे खूप लिमिटेड आहे. एका पद्धतीचं चाचणी आहे ती. मोजमापन आहे ते. हो. आंबे आणि ऑरेंजेस एका ह्याच्यात आणण्यासारखे. आंबे आपण डझनावरती घेतो, ऑरेंजेस आपण किलोवरती घेतो. हो. एकाच मोजमापावरती त्यांना मोजमापन करणं अवघड आहे. खरंय खरंय. नाही आणि पण ते तसंच आहे ना हल्ली काय आहे की काही ऑनलाईन विकत घेण्याच्या प्लॅटफॉर्म्सवरती आंबे आणि केळी सुद्धा डझनावारी नाही आणि किलोवारी विकतात. खरंय लिटरली. हो नाही ते आधी सो मलाही प्रश्न पडायचा की केळी किलोवरती म्हणजे मी केळीचं नाही वापर आता घेतलेलं. किलो पण नाही, आधी वाटे मिळायचे बघा की एवढ्या वाट्याचे एवढे रुपये, ते वाटे त्यांनीच तयार केलेले असायचे. असे आता ते ब्लिंकिट, झोमॅटो, ब्लिंकिट आणि ह्याच्यावरती 3 केळी मिळतात. वाटा. पण हे तसंच झालेलं आहे मग काहीसं ना की माझी आवड काय आहे. अगेन विद्यार्थी दुर्लक्षित असल्या कारणाने ह्यावरती विचारच केला जात नाही. त्या विद्यार्थ्याचे लाईक्स डिसलाईक्स, आवड निवड, स्ट्रेंथ्स विकनेसेस, तो कशात स्ट्रॉंग आहे त्यावरती काम करणे. विकनेसेस आहेत तर मग त्यावरती आपण कसं काम करून त्याच्यावरती थोडं बेटर होऊ शकेल. जर हे काम केलं आणि गो इनसाइड आउट. आपण काय बघतो माहिती आहे,
युनिव्हर्सिटी बघताना अरे मला ना हार्वर्डला जायचं आहे. हम्म. अरे पण राजा हार्वर्डला काय शिकायला जाणार ते नाही माहिती, मला हार्वर्डला जायचं आहे. पण हार्वर्डला जर तुझ्या आवडीचा कोर्सच तसा नसेल तर तू हार्वर्डला जाऊन काय करणार? नाही मी वाटेल ते करेन पण मला हार्वर्डच पाहिजे, असं नाही होत. आणि मग यू कॅन गेट इन टू प्रॉब्ली हार्वर्ड, कारण ती मेहनत केली आहे, ते तेवढे तुम्ही अमाप खर्च केले आहेत, मेहनत केली आहे, सगळं केलं आहे, परिश्रम घातले आहेत म्हणून तुम्हाला मिळालं. पण यू वोंट बी लाईफ लाँग हॅपी देन. सो द पॉईंट इज की इफ यू वर्क टुवर्ड्स युअर गोल्स इन सच अ वे, लहानपणी काहीच कळत नसते पण लहान मुलांना ते एक्सपोजर द्या. आणि एक्सपोजर द्यायला तुम्हाला इंटरनॅशनल शाळाच प्रत्येक वेळेला गरजेची नाही आहे. ही तुम्ही कुठलीही लोकल जरी शाळा असेल जी तुमच्या कन्व्हिनियंट डिस्टन्सवर असेल तर तुम्ही घरी येऊन जर मुलाला वेगवेगळ्या खेळांना पाठवलं, वेगवेगळ्या, एखाद्याला म्युझिकमध्ये आवड असेल, एखाद्याला डान्स असेल, एखाद्याला काय नाटक आणि ह्या पद्धतीत आवड असेल, जे काही त्याची आवड आहे ती आवड जोपासायला जरी वेळ मिळाला तरी तुम्हाला कळेल त्याची आवड निवड काय आहे, त्याचे स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस काय आहेत. मग तुम्हाला खास 10वी स्किल डेव्हलपमेंटचा वेगळा वर्ग नाही लावावा लागणार. कारण आता ती लावायची गरज का येते? कारण 10वी मुलं मोकळी खेळलेलीच नाही आहेत. स्किल्स डेव्हलप होणार कुठून? प्रश्न लोक विचारतात काय तुम्ही होमस्कूलिंग केलं मग सोशलायझेशन कुठे केलं? माझं प्रामाणिक मत आहे सोशलायझेशन कुठेही होऊ शकतं. तुम्ही घसरगुंडीच्या रांगेत आहात, तुमच्या पुढे 2 मुलं आहेत, तुमच्या मागे 2 मुलं आहेत, तुम्ही त्या रांगेमध्ये तुमचा टर्न येईपर्यंत जी भांडणं करता किंवा जी मस्ती करता किंवा ज्या मैत्री कधी कधी तिकडे होऊन जातात ते सोशलायझेशन आहे. बट यू आर लर्निंग सम स्किल्स देअर. बट तुम्ही जर तिकडे घेऊनच गेला नाहीत तुमच्या मुलाला, शाळेत जात असो नसो, ब्रँडेड स्कूलमध्ये असो नाहीतर अजून कुठल्याही शाळेत असो, याचा फरक पडत नाही. स्किल्स असे डेव्हलप होतात. तुम्ही जेवढं त्यांना मोकळीक देता, जितकं त्यांना इंडिपेंडंट थिंकर बनवता. सो ह्यावरती काम करणं गरजेचं आहे. स्किल्स, इतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे एक्सपोजर, आणि हे एक्सपोजरसाठी एक्स्ट्रा करिक्युलर, प्रोफाईल बिल्डिंग हे वर्ड्स मगाशी मीही वापरले. पण त्यासाठी बाऊ करून, घाबरून जाऊन क्लासेस लावणं किंवा इंटरनॅशनल स्कूल्समध्येच जाणं गरजेचं नाही आहे. ते सगळ्याच दृष्टीने पॉसिबल आहे. अगेन वेन आय से दिस, आय डोंट वॉन्ट टू से की इंटरनॅशनल स्कूल याचा अर्थ वाईट आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, तुम्हाला जी झेपेल पाकिटाला, तुमच्या डिस्टन्सला, मुलांना तुमच्या झेपेल. मुलांना तुमच्या कितपत झेपेल. कधी कधी माहिती आहे आपण ICSE बोर्डाला घालतात आणि CBSE बोर्डाला घालतात आणि तिकडचं ना हिंदी खरंच क्लिष्ट आहे थोडंसं, आणि मराठमोळ्या घरांमध्ये प्रॉब्लेम असा होतो की खरंच हिंदी झेपत नसतं आणि मग हिंदीच मुलांना जमत नाही असंही होतं. सो हे बारीक बारीक मुद्दे आहेत खरं, आणि ह्यावरती कोणीच विचार नाही करत. नाही आपण म्हणतो अरे नाही त्याचं ना हिंदी खराब आहे. हिंदी खराब नाही आहे, त्याला त्या बोर्डाचं हिंदी जमत नाही आहे. कदाचित SSC बोर्डाचं हिंदी जमेल. सो बोर्ड टू बोर्ड त्या त्या विषयाचं किंवा त्या भाषेची पण हे बदलते, काय म्हणता येईल बरं, प्रोफिशियन्सी बदलते, लेवल बदलते, आणि मग ती मला जमते की नाही हा पण पुढे पुढे प्रश्न येतो. सो या सगळ्या गोष्टींचं विचार करणं खूप गरजेचं आहे. मला काय होतं पालकांचं ना बऱ्याचदा म्हणजे कॉमेंट्समध्ये पण हे दिसतंय आणि बोलताना पण ऐकलं की बऱ्याच पालकांना असं वाटतं की इंटरनॅशनल स्कूलला गेलं किंवा ह्या ICSEला गेलं. मी स्पेसिफिकली त्या बोलतो कारण का त्यात सगळ्यात आत्ता ॲस्पिरेशनल स्कूल्स आहेत म्हणून. नो ऑफेन्स टू एनी स्कूल ऑर एनी बोर्ड. ह्या स्कूल्सना गेलं तर करिअर ऑपॉर्च्युनिटी जास्ती आहेत. तिथे नेटवर्किंग चांगलं होतं. त्यांची फील्ड ट्रिप नासाला जाते, त्यांची फील्ड ट्रिप कुठेतरी कॅलिफोर्नियाला नेतात, ते केम्ब्रिजला नेतात, ते अशा कुठेतरी गोष्टी आहेत. आणि मग तिथं जे मिळतं ते आपल्या मुलाला मिळालं पाहिजे असं होतं. ह्यानी कितपत फरक पडतो तुमच्या करिअरवरती आणि करिअर पाथवरती? माझं एक प्रामाणिक मत आहे, कुठल्याही या अशा गोष्टीतनं शेवटी तो 1%च आहे जो सक्सेसफुल होतो किंवा या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेऊन एकदम टॉपला कुठेतरी जातो वगैरे वगैरे. मग इट इज ट्रू टू हार्वर्ड ग्रॅज्युएट, IIT ग्रॅज्युएट ऑर अ स्कूल मध्ये मिळणारं एक्सपोजर आणि ब्रँडेड स्कूलमध्ये मिळणारं एक्सपोजर, आणि हे एखाद्या साध्या हंबल बॅकग्राऊंडमधला साध्या शाळेत जाऊनही बाहेर आलेला आणि तो सक्सेसफुल झालेला, अगेन हा 1% आहे. आणि त्याच 1% वरती आपण ठरवतो की ही शाळा चांगली की ही वाईट, किंवा हे इन्स्टिट्यूशन चांगलं किंवा वाईट. इतर जे त्यामधनं मग ह्या वर्षी जर हे 1% बेस्ट झाले, मग इतरांचं काय झालं हा आपण कधीच विचार करत नाही. जर तोही आपण आकडा बघितला तर मग आपल्या लक्षात येईल की असं काही नाही आहे की मग सगळेच. कमिंग टू युअर क्वेश्चन, की
माझ्या मुलाला मग नासाला जायला मिळेल, माझ्या मुलाला इथे करायला मिळेल, हे करायला मिळेल. खरं ना, आपण ॲज पालक, मी जर माझे डोळे उघडे ठेवून इंटरनेट नुसतं ब्लाइंड स्क्रोलिंगच्या ऐवजी आपण जर अजून काही गोष्टी नीट सर्च केल्या तर आपल्यालाही या सगळे एक्सपोजर आपल्या पोरांना देता येतं. त्यासाठी काही अमाप खर्च करण्याचंही कधी कधी गरज नसते. आपण सतत जर सर्च करण्याची गरज आहे की काय, आपल्याकडे आता जसं मी आता मुंबईत राहते तर नेहरू सायन्स सेंटरलाही असे काही उपक्रम होतात, नेहरू प्लॅनेटेरियमला होतात. कदाचित ते नासा एवढे फॅन्सी नसतील, पण नेहरू प्लॅनेटेरियममधनंही थंडीमध्ये तुम्ही टेलिस्कोप लावून चंद्र बघणं असेल किंवा प्लॅनेट्स बघणं असेल, स्टार्स बघणं असेल, हे उपक्रम असतात. हे अगदी मी बेसिक लेवलचं सांगते. बरेच उपक्रम होतात. मुंबईमध्ये एक म्युझियम ऑफ सोल्युशन्स आहे. मी आत्ता मुंबईची काही उदाहरणं देते. पण असे तुम्ही तुमच्या परिसरात कोणते उपक्रम होत आहेत हे जर तुम्ही म्हणता की आता एकीकडे तुम्ही म्हणता काय गरज आहे शाळेची, काय गरज आहे शिक्षकांची, आता तर मला सगळीच माहिती मिळते, आणि दुसरीकडे म्हणता हे शाळेने सांगितलं नाही, त्या शाळेने बघ कसं या ऑलिम्पियाडचं सांगितलं, तुम्हाला नाही सांगितलं या शाळेतनं, आमची मुलं तर या ऑलिम्पियाडला गेली. पण मग तुम्ही का नाही ती ऑलिम्पियाड फाइंड आउट केली? ऑलिम्पियाडमध्ये कुठेही असा नियम नाही की शाळेनेच बसवावं. तुम्हाला जर वाटतंय ना, तुम्ही फाइंड आउट करा, तुम्ही बसवा. मग तेव्हा तुम्ही असं का म्हणणार की पण मग आम्हाला कशी ना माहिती मिळणार, शाळेनी पुरवायला पाहिजे ना. मला म्हणायचं आहे ओके, शाळेनी अमुक एक गोष्टी कराव्यात, पण प्रत्येक वेळेला मग ती शाळा करते, मग त्या शाळेसाठी मी अजून पैसे देते, आणि मग मला ते झेपत नाही, आणि मग तो पोटाला चिमटा काढून खरंच ते करणं गरजेचं आहे का, हाही कुठेतरी प्रश्न आहे. त्यापेक्षा मग थोडीशी मेहनत तुम्ही पण घ्या ना तुमच्या मुलांवर. पहिलं मूल ते तुमचं आहे, ते तुमच्या पोटी जन्माला आले, ते तुमचं मूल आहे. सुरुवात तिकडनं करा. आपण खूप इतरांना काय नावं ठेवणं खूप सोपं आहे. होमस्कूलिंग करण्यासाठी माझ्याकडे जेव्हा पालक येतात आणि म्हणतात ना आम्हाला होमस्कूलिंग करायचं आहे, तेव्हा मी एक सगळ्यात बॉटम लाईन सांगते. पहिलं तर मी होमस्कूलिंग सगळ्यांना ओपनली सांगत नाही की चला होमस्कूलिंग करा, कारण होमस्कूलिंग रिक्वायर्स अ लॉट ऑफ डेडिकेशन. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही नुसतंच असं नाही म्हणून चालू शकत की मी होमस्कूलिंग करते आणि मग माहिती मात्र तुम्ही द्या, असं नाही होणार ना. होमस्कूलिंग म्हणजे माहिती, टीचर, प्रिन्सिपॉल, एज्युकेशन मिनिस्टर, करिक्युलम सेटर, प्यून सगळं तुम्ही होणार, आणि तुम्ही पालकही असणार आहात, म्हणजे माहिती पण तुम्हाला काढायची आहे. मग आता इथे काही चुकलं की देर इज नो वन टू ब्लेम, कारण शाळेमधनं आल्यावरती कसं आहे, काही चुकीचं केलं की टेक्स्टबुक चुकीचं आहे, मित्र चुकीचे आहेत, संगत चुकीची आहे, शिक्षक, शाळा, गव्हर्नमेंट, देश, सगळ्यांना आपण नावं ठेवत सुटतो. होमस्कूलिंगमध्ये तर ते काहीच करता येत नाही, सगळे बोटं आपल्याकडे येतात. त्यामुळे ब्लेम गेम करणं खूप सोपं आहे. बेस्ट इज की तुम्ही करा सर्च, तुम्ही काढा माहिती, यू बिकम दॅट अवेअर पेरेंट. ते हमेशा सतर्क रहे वगैरे म्हणतात ना, तसं आहे ते थोडंसं. मला एक प्रश्न पडतो की आत्ताच्या पेरेंट्सवरती, आत्ताच्या पालकांवरती खूप प्रेशर आहे का सर्टन पद्धतीमध्ये त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं? म्हणजे आर पेरेंट्स गोईंग थ्रू दॅट प्रेशर की जिथे त्यांना काय शाळेत घालतायत याच्यावरनं त्यांच्या अराउंडच्या लोक त्यांना जज करणार आहेत. स्टेटस. आणि इट इज ऑल्सो देअर स्टेटस कोचा मुद्दा की अच्छा या शाळेत जातो का, ओ असं आम्हाला वाटलं तर या शाळेत असेल, किंवा याच शाळेत जातो, बापरे या शाळेत जातो, म्हणजे काहीही त्याचे एक्सप्रेशन्स होऊ शकतात. पण शिक्षणापेक्षा त्यातनं मिळणाऱ्या एक्सपिरियन्सपेक्षा, शाळा पण एक एक्सपिरियन्स आहे त्या मुलांसाठी आणि खूप महत्वाचा एक्सपिरियन्स आहे, लाईफ डिफाईन करणारा. नाहीतर आपण कधीच माझ्या शाळेच्या आठवणींमध्ये रमलोच नसतो, कारण इतका महत्वाचा तो जडणघडणीतला भाग आहे. मग याच्याकडे फोकस न करता मग अच्छा काय काय ॲम्युनिटीज आहेत शाळेमध्ये, मग तुम्हाला डबा घेऊन जावा लागतो का, मग रोजच्या मेन्यूमध्ये काय येतं, मग त्यातल्या तेल ऑर्गॅनिक असतं का नाही असतं, पासून तुमच्याकडे किती ग्राउंड्स आहेत, आणि मग या ॲक्टिव्हिटीजसाठी किती बाहेरनं शिक्षक येतात तुमच्याकडे, अशी ती ना एक वेगळी मोठी लिस्ट तयार होते. आणि मग पालक म्हणून तुम्हाला मुलांना सगळं उपलब्ध करून द्यायचं असतं. कारण तुम्ही कुठेतरी हे ऐकलेलं असतं की कसं आपल्या आधीच्या जनरेशननी त्यांच्या पोटाला चिमटा काढून तुम्हाला शिक्षण दिलं, म्हणजे तुम्ही पण पोटाला चिमटा काढायचा आणि तुमच्या पोरांना शिक्षण द्यायचं, ही आपली टिपिकल माइंडसेट आहे. डू यू थिंक हे खूप जास्त वाढतंय आणि पालकांवर खूप बर्डन येतं याचं, की मला ना सतत मी आहे त्याच्यापेक्षा वरती कुठेतरी लाथ मारणार आणि मला सतत प्रूव्ह करायचं की मी चांगला पेरेंट आहे?
ते ब्रँडिंगचं आहे थोडंसं भाग. कसं आहे, की आधी फक्त ब्रँडेड शूज होते, ब्रँडेड घड्याळं होती, ब्रँडेड कपडे होते. आता ब्रँडेड मुलं झालेली आहेत आणि ब्रँडेड मुलं तिकडनं झाली आहेत, कारण ब्रँडेड शाळा झालेल्या आहेत. आणि मग तुम्ही जर ब्रँड कॉन्शियस ऑलरेडी असाल, तर मग शाळा पण मग ब्रँड तुमच्या स्टेटसला काय बरं सूट होईल अशी पाहिजे. मग तिथे जर ते सूट होईल असं असेल, तर मग डेफिनेटली पुढचे सगळे प्रश्न आले. मग तो नेटवर्किंग होणार, मग तो मॉम्स क्लब असणार, मग फादर अँड सन ट्रिप्स असणार, मग मदर टॉडलर प्रोग्रॅम असणार आणि इतर सगळ्या असंख्य गोष्टी असणार. सो डेफिनेटली म्हणजे हे प्रेशर कुठेतरी बिल्ड होतंय. पण हे प्रेशर बिल्ड आपण करून घ्यायचं कितपत आपल्यावर, हे आपल्यावर निर्भर आहे या शेवटी सगळ्यात. एक छोटंसं एक उदाहरण शेअर करते इकडे. सो माझा मुलगा खेळायला जायचा शिवाजी पार्कामध्ये आणि माझ्या घरापासून अगदी काही मिनिटावरती आहे शिवाजी पार्क. त्यामुळे अर्थातच आम्ही चालत जायचो आणि अर्थातच पार्कात आपण चालायला जातो, त्यामुळे आपण तिथे चालतच गेलं पाहिजे. म्हणजे तिकडे मी जर गाडीने जाऊन चालणार असेल तर मग इट किल्स द पर्पज, अनलेस मी कुठेतरी 25-1 किलोमीटर लांब जाणार आहे. एनिवे, तर तो तिकडे जायचा. तर एकदा तिकडे एक मुलगा म्हणाला त्याच्या पायाकडे बघून, "अरे तुझे शूज ब्रँडेड नाही आहेत." तर माझ्या मुलाला समजलं नाही अर्थ पहिलं तर, कारण तो काहीतरी 9-10 वर्षाचाच होता तेव्हा आणि त्याला कळलं नाही नेमकं म्हणजे काय. तर तो म्हणाला, "नाही म्हणजे मला धावता येतं ना याच्यामध्ये," असं तो त्यांनी उत्तर दिलं. आणि मग एकदा त्या मुलाने प्रश्न विचारला, त्याला चालत येताना बघितलं वडिलांसोबत. तर तो म्हणाला, "अरे तू यू कम वॉकिंग?" तर तो म्हणाला, "हो, मी अरे इथेच राहतो, त्यामुळे मी चालत येतो." ओके, अच्छा. मग काही दिवसांनी त्या मुलाला कळलं माझा मुलगा शाळेत जात नाही. आता तो कॉलेजला जातो माझा मुलगा, पण तेव्हाची ही गोष्ट आहे आणि तो शाळेत जात नाही. त्याचे जे काही असेल म्हणजे हा मुलगा, आता बघा म्हणजे त्या लहान मुलांनी काय एक परसेप्शन बनवलं, याच्याकडे ब्रँडेड बूट नाहीत, हा गाडीनी येत नाही आणि हा शाळेत जात नाही. आणि हे सगळं आम्हाला कधी कळलं, एकदा आम्ही माझ्या मुलाला सोडायला चाललेलो, आमच्या मुलाला सोडायला चाललेलो आणि आम्हाला कुठेतरी जायचं होतं, म्हणून त्याला आम्ही गाडीने त्या दिवशी ड्रॉप करणार होतो. तर तो मला म्हणाला, "गेटला नको सोडूस, थोडा आधी सोड, आधी सोड." तर म्हटलं, "अरे का, तिकडे पुढे आहे पार्किंग, तर आम्ही सोडू ना." "नाही, नाही, नाही." आणि तेव्हा आम्हाला त्यांनी ही गोष्ट सांगितली. तर मग मी विचारलं, "ओके, पण मग मॉरल ऑफ द स्टोरी काय, पण तरी सोडू का नको तिकडे?" तो मला, "नाही, राहू देत ना त्याला त्याच्या बबलमध्ये." मला एवढं छान वाटलं, मी एवढी एक छान गोष्ट शिकले, की मुलांमध्ये खरं तर ते प्रेशर नाही आहे. आपण जर त्यांच्यामध्ये हे घालत असू, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. इनफॅक्ट या गोष्टींमधनं आपल्याला शिकण्याची गरज आहे. खरं मुलांना हे ना काहीच कळत नसतं. एकदम एवढी-एवढीशी बारकी-बारकी मुलं बघा खेळत असतात. त्यांना ना काही कळत नसतं, की हा कुठल्या मर्सिडीजमधनं आलाय, की अरे ह्याच्याकडे ॲपलचं घड्याळ आहे का काय आहे आणि आपण खेळतोय, काही समजत नसतं. दे आर जस्ट की लाईक, "ए तू माझ्याबरोबर खेळायला येणार ना? तू आज माझ्याबरोबर झोपाळ्यावर येणार आहेस का?" "नाही, पण पहिलं मी बसणार आहे, तू मला धक्का मारणार आहे." त्यांची एवढीच चर्चा असते खरं बघायला गेलं तर. आणि माझ्या मते हा इनोसन्स जपणं आजच्या काळामध्ये अधिक गरजेचं आहे, आत्ता अजून गरजेचं आहे. आणि पालकांनी घरी पण आपण ही चर्चा करताना ना, जर ह्याच सतत चर्चा नाही केल्या या ब्रँडेड, की ते ना त्यांच्याकडे ना हे असं आहे, हे असं, हेच सतत जर ब्रँड कॉन्शियस आपण नाही बनलो, तर कॉन्शियसली एफर्ट करून आपण ब्रँड कॉन्शियस होता कामा नये. हे खूप गरजेचं आहे. तर आपल्या मुलांवरतीही ते प्रेशर येणार नाही आणि ऑटोमॅटिकली आपल्या स्वतःवर येणार नाही. कारण अगेन जे मार्कांचं कंपॅरिझन करतोय ते आपण या वयात गाडीवरनं कंपॅरिझन करतोय, स्कूल्सवरनं कंपॅरिझन करतोय. ओ त्यांच्या मुलाला ना तिकडे ॲडमिशन मिळाली, आपल्याला अजून इथे पण नाही मिळाली. हे का? ही विचार बदलण्याची गरज आहे प्रचंड प्रमाणात. माझ्या मुलाला एक्सपोजर एक्स्ट्रा देण्यासाठी किंवा बाकी गोष्टी ॲड करण्यासाठी काय करू शकतो? कारण सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, अगेन मी मध्यमवर्गीय पर्स्पेक्टिव्हनी माझ्या मनातनं येणारा प्रश्न येतो, की प्रत्येकाला 5-5 लाख 6-6 लाख पर इयर फीज नाही नाही परवडू शकणार परवडत. आहेत. तर मग आपण काय करू? कारण का तो गिल्ट, ओंकार म्हटलं तसं आपण ह्या मेंटॅलिटीतनं येतो ना, की पोटाला चिमटा काढून आपल्या आईवडिलांनी शिकवलं. मग आत्ता पण मी पण पोटाला चिमटा म्हणजे 5 लाखाचा चिमटा काढायचा का?
नाही. आणि बरं, ह्या 5 लाखाचा चिमटा जरी काढलास तरीही पुढे क्लासेस असणारच आहेत, कारण आपल्याकडे ती हो. मेंटॅलिटी जातच नाही. कारण मग शाळेत जे शिकवलं जातं त्यासाठीच क्लासही असतो. बरं, ह्या व्यतिरिक्त मग तुम्हाला जे एक्स्ट्रा करिक्युलर जे करणार आहात त्याची पण वेगळी फी आली, कारण मग त्याची तुम्हाला ती ट्रिनिटीची परीक्षा द्यायची असेल पियानो वाजवण्याची, मग त्याची परत वेगळी फी आली. म्हणून तुम्ही आधीच त्यापेक्षा ठरवा तुम्हाला नेमकं काय काय अपेक्षित आहे, किती किती एक्स्ट्रा करिक्युलरचा भडीमार किती करणार आहात त्या एवढ्याशा जीवावर, त्याचाही विचार करा आणि मग ही उडी मारा. हे सगळं तुम्हाला सहज अगेन मगाशी म्हटल्याप्रमाणे शोधता येतं. इंटरनेटवरती थोडी माहिती एक्स्ट्रा काढण्याची, थोडा रिसर्च आपण एक करण्याची गरज आहे. तो जर केलात तर आपल्याला ते नक्कीच मिळू शकतं. आणि ह्यामध्ये साध्या सोप्या गोष्टी आहेत. एक आहे खेळ. मग तुम्हाला त्या व्यतिरिक्त कुठले वाद्यविद्य द्यायचे असतील तर ते बघा. नुसतंच गायन बघायचं असेल ते बघा. चित्रकला आहे. बरं, सगळ्याचे वर्ग लावण्याची गरज नाही आहे परत. हल्ली प्रत्येक गोष्ट ॲक्टिव्हिटी म्हणलं की क्लास म्हणतो आपण. करू देत ना. म्हणजे ते दिवस कुठे गेले जेव्हा मी तर म्हणते कलरिंग म्हणजे पेंटिंग किंवा ड्रॉइंग हे उत्तमच असलं पाहिजे. असं कोणी म्हटलंय? एक साधा कोरा कागद द्या, वेगवेगळे रंग द्या, 3-4 जण तुम्ही सगळे घरामधले बसा आणि ड्रॉइंग काढा. जे पाहिजे ते काढा, मनात येईल ते काढा. कोणी सांगितलं की हिरवीच झाडं बनवा, पर्पल झाडं बनवायला लागा. गायन म्हटलं की क्लासच लावायचा आणि जो एक सूर काढला की नाही 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 वरची पट्टी खालची पट्टी असं नाही. अरे बरोबर नाही, चुकीचं आहे. हे चुका काढण्यातच आपल्याला काय इंटरेस्ट आहे? गाणं हा जन्मसिद्ध हक्क आहे. गाणं पण गाण्याचा क्लास लावा, मग परीक्षा द्या, मग परीक्षा त्याच्यात द्या. विशारद व्हा. हो, म्हणजे हा रूट प्रत्येक वेळेला आपण का ठरवतोय? इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मी भाषा शिकवताना मुलांना कायम एक सांगत असते की तुम्हाला एखादी नवीन भाषा जर शिकायची असेल तर सगळ्यात आधी गायला लागा. एक सोपं उदाहरण सांगते. आपण जेव्हा लहानपणी बालवाडीत जातो तेव्हा बडबड गीतं गायला लागतो. आपल्याला अर्थ माहिती नसतो. हमटी डमटी सॅट ऑन द वॉल. सॅट हा पास्ट टेन्स आहे, ऑन हे प्रेपोजिशन आहे वगैरे काहीही माहीत नसतं. पण आपण व्हिज्युअलाइज अगदी छान करू शकतो की ओके, एक हमटी डमटी नावाचं कॅरेक्टर आहे, ते वॉलवर बसण्याचा प्रयत्न करते आणि पडतंय आणि आपल्याला धमाल मज्जा येते ते गाणं गाताना. मुद्दा असा आहे कारण आपण तेव्हा गाणं गातो, कारण आपल्याला कोणी जज करत नसतं, कारण आपल्या कोणी चुका काढत नसतं. मात्र आपण थोडं मोठं व्हायला लागतो आणि आपण बघतो की थोडे आपण बाथरूम सिंगर्स व्हायला लागतो. मग बाथरूम सिंगर हा एक फ्रेज बनलेली आहे, हे बनलेलं आहे की बाथरूम सिंगर. नो नो, आय एम नॉट अ सिंगर, आय एम अ बाथरूम सिंगर, आय एम अ शाय सिंगर. का? कारण आपण एक बनवलेलं आहे की नाही, छान गायलं नाही तर तुम्ही गाऊच नाही. इनफॅक्ट गाण्यानी तुमचे उच्चार सुधारतात, तुमचं डिक्शन सुधारतं, प्रोनाऊन्सिएशन सुधारतं, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. मी तर म्हणेन प्रत्येकाने गावं. ज्याला ऐकायचं नाही त्यांनी कानात बोटं घालावीत. सो क्लासेस लावायची गरज नाही आहे. या साध्या सोप्या गोष्टी आहेत, या घरात करण्यासारख्या आहेत. घरगुती ऍक्टिव्हिटीज मधनं पण होऊ शकतात एक्सपोजर. येस. आणि मग त्या व्यतिरिक्त जे तुम्हाला एक्स्ट्रा एक्सपोजर हवं आहे त्यासाठी मग या ऑलिम्पियाड्स 1-2च करा. 100 उगीच सगळे करतायत म्हणून करू नका. बाकीचे तुमचे जे एक्सपेरिमेंट वगैरे करता येण्यासारखी जी ठिकाणं आहेत तिकडे जा. आज तर आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ बघून DIY गोष्टी मागवता येतात ऑर्डर करून आणि त्या घरामध्ये एक्सपेरिमेंट करता येतात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेतरी काहीतरी स्थळं जाऊन दाखवायची आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रातही भरपूर छान ठिकाणं आहेत, भारतात छान ठिकाणं आहेत, ती दाखवा आधी. म्हणाल तसं प्लॅनेटोरियम आणि म्युझियम्स आहेत खूप सारे आहेत. भरपूर आर्किटेक्चरल मॉन्युमेंट्स आहेत, ती जाऊन दाखवा. त्यातूनही भरपूर शिकण्यासारखं आहे. असं कोणी म्हटलंय की लगेच त्या नासालाच गेल्यावरती तुम्ही काहीतरी अचीव्ह करणार आहात? आपल्याकडे मग इस्रोच्या इकडे जा. आपल्याकडे इस्रोमध्येही समर कॅम्प्स आहेत. त्यांच्या समर कॅम्प्स आहेत ज्या इनफॅक्ट विनामूल्य आहेत फॉर 9 days. असेही ऑनलाईन प्रोग्राम आहेत, ऑफलाईन आहेत. आपण माहिती काढत नाही आहोत. एकच गोष्ट ऐकली आहे, 100 लोक अरे वो स्कूल में से ना नासा भेजते. बस आपल्याला नासाला जायचंय. कॉपी पेस्ट थांबवा, थोडा रिसर्च करा. यू विल फाइंड समथिंग इवन बेटर इन युअर नेबरहुड. राईट. मला हा तुम्हाला स्पेसिफिकली प्रश्न विचारायला खूप आवडेल कारण का तुम्ही बहुभाषिक आहात आणि आत्ता ना बऱ्याचदा एस्पेशली पुण्या मुंबईतल्या सोसायटीजमध्ये दिसतं की घरात जरी बहुभाषिक असले ना ते एकच भाषा, मुलगा फक्त इंग्रजीत बोलतो किंवा मुलगी फक्त इंग्रजीत बोलते आणि तिच्याशी असा मोडक्यात यू लिसन हा डोंट डू दिस असं ते मोडक्या तोडक्या ह्याच्यात बोलायचा प्रयत्न करतात आणि रादर इंग्रजी बोललं तरच आयुष्यात काहीतरी आहे. आणि आपण सगळे साधारणतः किमान 2 ते 3 भाषांमध्ये
बोलू शकतो, वाचू शकतो. पण आत्ता जी लहान मुलं आहेत त्यांना कुठेतरी फक्त एकच भाषा शिकवण्यावरती फोकस केला जातोय. ह्याचे काही दूरगामी परिणाम आहेत का? आणि भरपूर भाषा शिकणं गरजेचं आहे का? प्रचंड गरजेचं आहे. मोनोलिंग्युअल कल्चर, एकच भाषा शिकणं हे अतिशय म्हणजे याहून हॉरिबल गोष्ट नाही असं मी दुर्दैवी, दारिद्र्य काही दुर्दैवी मला वापरायचं ते शब्द मी जरा तर मी थांबवलं मला स्वतःला. नाही खरं आहे, कारण आय ऑलवेज से इंडियन्स आर बॉर्न पॉलिग्लॉट्स. भारतीय आपण जन्मतः बहुभाषिक आहोत. आपल्या शेजारी एखादा कन्नडा बोलणारा असतो, 2 मित्र गुजराती बोलणारे असतात, आपण अवतीभोवती मराठीत बोलत असतो. म्हणजे मी आता आपली इकडचं म्हणते, मुंबई पुण्यातल्या विषयी बोलते. 3-4 भाषा सहज बोलत असतो. मग शाळेमध्ये आपण इंग्रजीतही बोलायला लागतो किंवा कदाचित अजून परिसरातच तुम्ही अवतीभोवतीच इंग्लिश पण बोलायला लागत असाल. तुम्ही आरामात 4-1 भाषा शिकलेल्या आहात, 5वी भाषा तुमची ॲड होतीये. का तुम्हाला या सगळ्या भाषा कट करून एकच भाषेच्या मागे लागायचं आहे? तुम्ही कधी लक्षात ठेवा, तुम्ही कधी एखाद्या भाषेकडे जे दुर्लक्ष करता, दुर्लक्षित होते, तेव्हा ती फक्त भाषा नाही नाहीशी होत, त्यातले शब्दच नाही फक्त नाहीसे होत, तर मग संस्कृती, कल्चर, म्युझिक, गाणी हे सगळं, खाद्य संस्कृती हे सगळं नाहीसं होत जातं. आज जेव्हा ते एक हेच जसं यू सेड ना, यू टोल्ड ना, हे जे काय एक कल्चर आलेलं आहे त्याच्यामधनंच कल्चर वेगळं आलेलं आहे. म्हणजे शेंगदाण्याचा लाडू जाऊन तो एनर्जी प्रोटीन बार वगैरे त्याचं कल्चर आलेलं आहे. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा एखादा फॉरेन फूड आयटम घेताय, माझा त्यावर आक्षेप नाही आहे, मीही खाते, तो मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की फक्त ते कल्चर आल्यामुळे कधी कधी आपलं कल्चर नाहीच होतं. मग मुलांना चिकू माहीत नसतो, दे नो आवोकॅडो, हा प्रॉब्लेम आहे. आणि मग जर चिकू माहीत नाही आहे, कारण चिकू खाल्लाच नाही, चिकू आणलाच जात नाही आहे, चिकू बाजारात दिसत नाही आहे, तर चिकू हा शब्द नाहीसा झाला. म्हणजे माझ्या भाषेतले काही काही शब्द कमी कमी होत गेले. मग माझी भाषाही मी वापरत नाही. मग माझी भाषा कशी वापरात येईल ह्यासाठी मग भाषा, सरकार काय म्हणणार की भाषा आता कंपल्सरी केलेली आहे, मग ती सगळ्यांनी वापरातच घ्यावी. आणि मग ती माझ्यावर लादली गेली म्हणून मग मी अजून त्याचा तिरस्कार करणार. मग मी म्हणणार अरे माझ्यावरती का लादली गेली भाषा, आता मी नाही शिकणार. हे सगळं काही खूप वेगळीकडे जातं. माझं सोपं साधं प्रामाणिक मत आहे, घरामध्ये अगदी तुम्ही, मी न्यूजपेपरला वृत्तपत्र म्हणणारी व्यक्ती आहे वगैरे नको, पण साधं सोपं दररोजचं जे संभाषण आहे, मला ज्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि तुमच्या भावना ज्या माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, पुणेरी भाषेत ज्याला भापो म्हणतो आपण, हे जर आपल्याला भापो करायचं आहे, हे आपण आपल्या भाषेमध्ये का नाही करायचं? ही सुपर पॉवर आहे आपल्याकडे. आपण भारतीय म्हणजे वी हॅव डायव्हर्सिटी. यांनी करिअर किंवा ॲप्टिट्यूडवरती काय फरक पडतो? हा खूप माझा फरक पडतो, खूप फरक पडतो. कारण आणि एस्पेशली एआयच्या काळामध्येही खूप फरक पडणार आहे. कारण एआयच्या काळामध्ये तुमचं HI म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स इज गोइंग टू मॅटर. त्यामुळे तुमचं ह्युमन इंटेलिजन्स किती स्ट्रॉंग असणार आहे. जेव्हा ते येतात ना असे रील वगैरे की AI इज गोइंग टू टेक अवे युअर जॉब्स, असं काही कोणी टेक अवे जॉब करणार नाही आहे. AI इज हिअर टू स्टे. AIला तुम्ही स्वतः तुमच्या बरोबर घेऊन जाणार आहात. इट इज गोइंग टू बिकम युअर असिस्टंट प्रॉबब्ली. पण एआयच्या काळामध्ये भाषेची यासाठी गरज लागणार आहे, कारण माणसाला माणसाशी कनेक्ट करणारी ही भाषाच आहे. हा एक भाग झाला. दुसरी पुढच्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या मी खूपच तुम्हाला टेक्निकल गोष्टी सांगते. 2 कंपन्या आहेत, त्यांचं मर्जर होतोय किंवा एखाद्या दुसऱ्या देशातली कुठली तरी टेक्नॉलॉजी आपल्याकडे येते, त्याचे सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं आलेलं आहे. आणि मग ते काय जे काय त्यांचे कॉन्ट्रॅक्ट असतील, MOU असतील, NDA असतील, जे काय डॉक्युमेंट्स आहेत, डू यू रिअली थिंक हे सगळे डॉक्युमेंट्स आपण ओपन AIवरती घालून ट्रान्सलेट करून घेणार आहोत? कारण तो 1 मिनिटात करणार आहे? नो. कारण डेटा प्रायव्हसी इज क्वेश्चनेबल. त्यामुळे ह्युमन ट्रान्सलेटर्स विल बी नीडेड. सिनारिओ 2, 2 देशाचे पंतप्रधान, प्रधानमंत्री आहेत आणि ते दोघे जण बोलत आहेत. दोघांच्याही भाषा वेगळ्या आहेत. ते दोघांमध्ये बॉट ठेवतील? नाही ठेवणार. दोघांच्यामध्ये 2 इंटरप्रिटर असतात. एकाचा एक असतो, दुसऱ्याचा दुसरा असतो. तो असतोच. त्यामुळे ह्युमन इंटरप्रिटर्स विल बी नीडेड. इनफॅक्ट इन फ्युचर
अजून जास्त गरजेचे महत्त्व असेल असणार त्यांना. आहेत, त्याला जास्ती महत्त्वाचं असणार आहे. कारण डेटा प्रायव्हसी इज क्वेश्चनेबल. तुम्ही नाही ट्रस्ट करणार आहात. आज आपण जेव्हा नुसतं बोलतो आणि मी तवा 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 असं म्हणलं तर मला तव्याच्या जाहिराती दिसायला लागतात. तर डू यू रिअली थिंक एवढ्या कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स असेच AI वर होतील? त्यामुळे भाषेची गरज ही डेफिनेटली लागणार आहे या सगळ्या बाबतीमध्ये. हां, कदाचित मी आता समजा जपानला गेले आणि मला समजा जपानी भाषा येत नसेल, तर मी कदाचित ट्रान्सलेटर ऑनलाईन ह्याच्यावरती मी ठेवीन मध्ये आणि नक्कीच मला त्याचा फायदा होणार आहे. मग ती दुसरी व्यक्ती काय बोलतेय हे मला समजणार आहे. पण ह्यामध्ये पण कधी बघा ना, आपण एखादा शब्द नुसतं असं बोलून गेलो, धन्यवाद त्यांच्या भाषेमध्ये, आरिगातो गोजाईमास, की समोरच्याला एकदम इतकं छान वाटतं, ते जे स्माईल की लाईक या व्यक्तीने मेहनत केली माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी, एक शब्द शिकला. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि AIच्या काळामध्ये HI ह्युमन इंटेलिजन्सवर काम करण्याची खूप गरज आहे. त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स, इंडिपेंडंट लर्नर म्हटलं होतं मी. इंडिपेंडंट लर्नर्स जसं बनवणं गरजेचं आहे. आणि इंडिपेंडंट लर्नर म्हणजेच इंडिपेंडंट थिंकर आला. अशी व्यक्ती, त्यांचे गुड कम्युनिकेशन स्किल्स आहेत, ज्याला रिफ्लेक्टिव्ह, स्वतःवरती रिफ्लेक्ट करता येतं की मी हे का केलं. आणि रिफ्लेक्टिव्ह तो कधी बनेल मुलगा स्वतःवर, जेव्हा तो स्वतःच्या चुकांवर स्वतः रिफ्लेक्ट करेल. जर सतत कंपॅरिझन असेल, बाजूच्याला 100 मिळालेत, तुला अरे 70च का, तर तो कसा सेल्फ रिफ्लेक्टिव्ह होईल. मग त्याला प्रोफाईल बिल्डिंग आणि स्किल बिल्डिंगचा क्लास लावावा लागेल. आणि कमिंग बॅक टू मोनोलिंग्वल कल्चर जे आहे, की एकच भाषा, मग मी इंग्लिशच हे करतो, बोलतो, आणि मग कारण इंग्लिशच काय लँग्वेज ऑफ टुमॉरो, लँग्वेज ऑफ टुडे, बिझनेस लँग्वेज, ग्लोबल लँग्वेज, जे काय तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणा. डेफिनेटली. पण म्हणजे तुम्ही तुमची भाषा जर दुर्लक्षित केली, तर कसं आहे ना, की आपण इंग्रजीत डेफिनेटली शिकावी, बोलावी, कारण ती ग्लोबल लँग्वेज आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी आपण जर आपली भाषा दुर्लक्षित केली, आणि आपली म्हणजे एकच भाषा नाही म्हणत आहे, आपल्या भाषा आपापली दुर्लक्षित, भाषा. हां, आपापली भाषा या सगळ्या जर दुर्लक्षित केल्या, तर मग आपण आपले एकमेकांशी कसे बोलणार आहोत, आपण आपापले कनेक्शन्स कसे मेंटेन करणार आहोत. जसं मी मगाशी उदाहरण दिलं, की जे जपानमध्ये झालं, की मी माझ्या भाषेत बोलते, ती तिच्या भाषेत बोलते, आपण एक माध्यम थोडे 2-4 शब्द बोललो. तसंच आपण आपापसातही बोलताना एकमेकांच्या भाषेत बोलणं जितकं गरजेचं आहे. आणि हे जर नाही केलं तर कुठेतरी ना आपल्यामधला ती एक एम्पथी, लँग्वेज, आपण जेव्हा वेगवेगळ्या भाषा शिकतो तेव्हा एक एम्पथी पण निर्माण होते आपल्यामध्ये. कारण आपण आपल्या स्वतःच्या भाषेला रिस्पेक्ट करायला लागतो जेव्हा आपण दुसऱ्या भाषा शिकतो. आणि हा जो म्युच्युअल रिस्पेक्ट आहे ना, नाहीतर मग काय होतं, फक्त अरे माझी भाषा ग्रेट आहे, तुझी भाषा ही आहे, किंवा मी माझ्याच भाषेत बोलणार. मग तो कुठेतरी प्रश्न येतो, अभिमान आहे मला माझ्या भाषेच्या बद्दलचा एक तो जाज्वल्य अभिमान असणं वगैरे जितकं गरजेचं आहे, तितकंच गरजेचं आहे मी इतरांच्या भाषेचा कितपत मान ठेवते. आणि हा जो एक फॅक्टर आहे, हे जे एक मला ही जी एक समज येते, ही तिथूनच येणार. कुठून? इतर भाषा पण शिकून. आणि इतर म्हणजे कुठल्या? माझ्या परिसरातल्या भाषा. मग मी फक्त मोनोकल्चरवर राहिली, ओ यू कॅन्ट स्पीक इन इंग्लिश, असं करून मी दुसऱ्याला खाली लेखणार आणि मग त्या दुसऱ्यावरती प्रेशर घालणार. मग तो दुसरा जबरदस्तीने मोडकं तोडकं इंग्लिश घरी वापरणार. मग ती व्यक्ती म्हणजे जी पालक असेल, ती त्याच्या पोरांना म्हणणार की अरे नाही रे, तू पण इंग्लिशच बोल. हे सगळं ते विशियस सर्कल तयार होणार. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देते, की आपण कुठल्याही कॅफेटेरियामध्ये किंवा एस्पेशली कॅफेजमध्ये हे बघितलं जातं, गेलो की बरं, तो जो आपल्याकडनं ऑर्डर लिहून घेणार आहे तोही मराठीत आहे, बोलतोय, तो मराठी भाषिक आहे, आपणही मराठी भाषिक आहोत, पण अचानक आपण असं इतकं इंग्लिश ऑर्डर द्यायची म्हणजे इंग्लिशमध्येच दिली पाहिजे. हे का? म्हणजे असं का आपण अचानक असं वेगळ्या एका झोनमध्ये जातो, एकदम असा एक वेगळा एक असा ॲक्सेंट वगैरे आणून अचानक मराठी बोलताना गरीब वाटतो लोकांना. तो तर मुद्दा वेगळाच आहे. म्हणजे तो खूपच वेगळा, पूर्णपणे पॉलिटिकल भाग होईल तो संबंध. पण मला एवढंच म्हणायचं आहे, की आणि एक अतिशय प्रामाणिक मत आहे, म्हणून म्हटलं की फार तुम्हाला मी न्यूजपेपरला वृत्तपत्र म्हणणारी व्यक्ती आहे बनण्याची गरज नाही आहे. पण दररोजच्या
दैनंदिन जीवनामध्ये जे काही शब्द आहेत, जे काही वाक्य आहेत, जे काही दररोजचं बोलणं आहे, हे करणं अतिशय गरजेचं आहे. आणि घरात तुम्ही मुलांशी त्याच भाषेत बोला, जी कोणी म्हणजे मराठी म्हणजे जी कोणती तुमची मातृभाषा आहे, त्या मातृभाषेत बोला. हे अतिशय गरजेचं आहे. तरच मुलं विल रिमेन ग्राउंडेड. ग्राउंडेड म्हणजे ते त्यांच्या कल्चरच्या जवळ राहतील, तर त्यांना संस्कृती समजेल. आज जेव्हा फक्त त्यांना हॅलोवीन वगैरेच समजते आणि ओ नो वी डू हॅलोवीन, ओ वी डू क्रिसमस, हे व्हायला लागतं. मला अगेन याच्यावरती माझा आक्षेप नाही आहे. मी पॉलिग्लॉट आहे. मी सगळ्या भाषेतले, सगळ्या देशातले सगळे सण साजरे करते. माझं म्हणणं असं आहे की त्याचबरोबर मी माझ्या कोणत्याही गोष्टी विसरत नाही. ही जाणीव असणं गरजेचं आहे आणि ही जाणीव आपल्या मुलांना करून देणं गरजेचं आहे. ही तेव्हाच करून देता येईल जेव्हा आपण मोनोलिंग्वल कल्चरला फोर्स करणार नाही. आणि ह्यासाठी साधं सोपं लगेच मराठी शाळेत घाला असं नाही माझं म्हणणं. सोपं आहे. घरामध्ये दररोज मम्मी पप्पा, मराठी मीडियममध्ये जाऊन तुम्ही मम्मी पप्पा म्हणणार आहात तर परत यू आर किलिंग द पर्पज. त्यापेक्षा आई बाबा म्हणा. काय लाज वाटते त्यामध्ये, काय लाज वाटते. हॅलोवीन सेलिब्रेट करायला फॅन्सी वाटतं, पितृपंधरवडा गावठी वाटतं. सेमच आहे. इथेच माझं फक्त म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या कल्चरला, तुमच्या भाषेलाही तितकंच महत्त्व देणं आणि हे मुलांना शिकवणं गरजेचं आहे. आणि आता जस्ट टू ॲड टू व्हॉट यू सेड, की आता आपण ही उदाहरणं बघतोच ना, की जी कोणी भारतात राहिलेली, मराठी कुटुंबात राहिलेली जी काही फॅमिलीज होत्या, ज्या परदेशात गेल्या, त्या तिथे मराठी सण साजरे करतात. तिथे त्यांना अप्रं वाटतं, तिथं त्यांना इनकम्प्लीट वाटतं. का तर असं नाही त्यांना तिथली भाषा बोलता येत नाही, असं नाही त्यांना त्या भाषेतल्या कल्चरमध्ये सरमिसळ करता येत नाही, पण त्यांना तिथं आपले रूट्स कुठे आहे, आपल्या गोष्टी काय आहेत, हे कराव्याशा वाटतात बाहेरच्या ठिकाणी जाऊन. पण आपल्याला इथे असं वाटतं की नाही, मी जर इंग्रजी बोललो, मी जर एक विशिष्ट कॉफी ऑर्डर केली आणि मी जर काही 1-2 पदार्थ घरी बनवले म्हणजे मी ग्लोबल सिटीझन झालो. मला वाटतं या समजेत प्रॉब्लेम आहे. कुठेतरी अजून एक गोष्ट ॲड करते. ग्लोबल सिटीझनची जी तू व्याख्या दिलीस ना, तशीच अजून एक काय आहे की कल्चरच्या जवळ म्हणजे काय, मी फक्त ढोल तसे वाजवले. सो हा एक दुसरा एक ॲस्पेक्ट आहे. त्यामुळे कल्चर हे आपलं खरं काय आहे, अगेन हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर ती सुरुवात तिकडे कुठेतरी होणार आहे. अगदी शेवटचा प्रश्न, मगाशी आपण AI बद्दल बोलत होतो म्हणून, मग ज्या वेळेस इतकं कॉम्प्लेक्स जग आहे आणि जवळ म्हणजे आता फक्त, आणि ते आहेत पण आता ना, ते वेगवेगळे काहीतरी इथे लागतात डिव्हायसेस की तुम्ही विचार करता आणि मग ते प्रॉम्प्ट्स दिले जातात. आता तिथं येईल पुढच्या 4-5 वर्षात आपण वापरायला पण कदाचित लागू ते, कारण ज्या स्पीडमध्ये गोष्टी मार्केटमध्ये लवकर येतात. हो. तर अशा वेळेस जिथे तुम्हाला सगळंच अवेलेबल आहे, ॲक्सेसिबल आहे, इथे आहे, मग फॉर्मल एज्युकेशनची गरज आहे का? कारण मग तर तुम्हाला फक्त भाषेचीच गरज आहे ना एका पॉइंटला, की ज्या भाषेत तुम्हाला AI एजंट सोबत बोलता येईल किंवा AI एजंटला समजेल अशी भाषा जर तुम्ही बोललात तर तुम्हाला जगभरातलं सगळं ज्ञान अवेलेबल आहे. जर तुम्हाला AI कडनं डिग्री बनवून हवी असेल तर तुम्ही डिग्री बनवून घेऊ शकतात. घरातल्या भिंतींवर लावा की एवढ्या डिग्रीज मीच माझा करिक्युलम डिझाईन करून तयार केला, मीच परीक्षा दिल्या, कारण सगळंच ते आता लेजिट जेन्युनली अवेलेबल आहे. मग फॉर्मल एज्युकेशनची गरज आहे का? जर हे सगळं अवेलेबल आहे, हे मला वापरायचं कसं हेच कळलं नाही तर हे अवेलेबल असून ह्याचा उपयोग काय? म्हणून फॉर्मल एज्युकेशनची गरज लागणार आहे. कारण ते जे दिशा दाखवणारे आहेत, ते जे मार्ग दाखवणारे आहेत, ह्यांची गरज लागणार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा म्हणते की ते शिक्षक जे फक्त आणि फक्त टेक्स्टबुक वाचून मुलांना सांगतायत, हे कदाचित आउटडेटेड होतील. पण ते शिक्षक जे त्यामधनं मुलांना खरंच त्याच्या मॉरल समजावून देतील. मॉरल म्हणजे काय, व्हॅल्यूज. मॉरल ऑफ द स्टोरी इज, असं नुसतं पाठांतर करून ते घोकून नाही होत. त्यामधनं आपण एक असतं नॉलेज, एक आहे विजडम. सो हा जो विजडम आहे ना, हा तो त्या गुरुकडनं येतो, ज्ञान. सो ह्या ज्ञानासाठी आपल्याला या शिक्षण संस्कृती या शिक्षण पद्धती गरजेच्या असणार आहेत. नॉट नेसेसरीली इन स्कूल फॉर्मॅट, कदाचित या फॉर्मॅट बदलतील.
पण हा जो गुरु कदाचित गुरु शिष्य परंपरा येईल आणि मग तो गुरु कदाचित पालक असेल, तो गुरु कदाचित AI असेल, तो गुरु कदाचित अजून कुठला तरी फॉर्ममध्ये असेल. पण पॉइंट इज की तो गुरु लागणार आहे, पण त्याचबरोबर फक्त रोबॉटिक गुरु असून उपयोग होणार नाही, त्याबरोबर एक ह्युमन टच जो आहे तो कायमच लागणार आहे, कारण दॅट ह्युमन विल कीप अस ह्युमन, किंवा तो एक ह्युमननेस जो म्हणतो आपण, तो फॅक्टर वी कांट लेट गो ऑफ. तुम्ही आलात आणि मी तुम्हाला हा प्रश्न नाही विचारला तर मला खरंच ऑडियन्स मारेल, ते म्हणजे होमस्कूलिंगबद्दल. आत्ता AI आहे, यूट्यूब आहे, ज्याच्यामुळं प्रत्येक चॅप्टरवरती डिटेल व्हिडिओज अवेलेबल आहेत. तुम्हाला क्लॉड छान तुम्हाला हवं आहे तसं तुमच्या मुलाच्या आवडीनुसार डिझाईन करून व्हिडिओज देऊ शकता. एवढं सगळं अवेलेबल असताना होमस्कूलिंग प्रत्येकासाठी आहे का? नाही. एका वाक्यात. कारण अगेन मी कोणाला डिमोटिवेट करू इच्छित नाही की काय होमस्कूलिंग करू नका. नाही, मी असं म्हणू इच्छिते की नाही चला सगळ्यांनी शाळेतनं काढा, होमस्कूलिंग करा. होमस्कूलिंग करण्यासाठी इन्फॉर्मेशन आहे, अवेलेबल आहे, पण ते करण्यासाठी तुमच्याकडनं कितपत डेडिकेशन, ती मेहनत, हिंदीमध्ये एक शब्द आहे शिद्दत के साथ, पुरी शिद्दत के साथ क्या आप कर पाओगे, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण ह्यामध्ये तुम्हाला कुठली म्हणजे काही चूक झाली किंवा काय असेल तर ती ॲक्सेप्ट करणं, कंपॅरिझन्स न करणं, या सगळ्या गोष्टी आपण स्वतःला आधी शिकवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला अनलर्निंग खूप करणं गरजेचं आहे आणि मग माइंडसेट अनलर्न करण्याची गरज आहे. मग आपण हे करू शकू. नाहीतर होमस्कूलिंग करून जर तुम्ही शाळेत जाणाऱ्या मुलाबरोबर तुलना करत बसलात तर तुम्हाला खूप स्ट्रेस आउट वाटेल. जर तुम्ही मार्कांची तुलना कधीच संपवणार नसाल तर होमस्कूलिंगमध्ये मार्क नाहीच आहेत. त्यामुळे हा एक वेगळा माइंडसेट आहे आणि जर तो तुम्हाला माइंडसेट जमणार नसेल तर होमस्कूलिंग इज नॉट फॉर यू. मग अजिबात करू नका. मग ते तुमच्या मुलासाठीही अधिक स्ट्रेसफुल होईल. येस, थँक्यू सो मच. खूप मजा आली. खूप महत्त्वाचा विषय. मला वाटतं जितक्यांदा परत याच्यावर बोलू तितकं जास्त काहीतरी नवीन सापडत जातं प्रत्येक वेळेस. आणि खरं तर हे आत्ताच्या पालकांचे खरंच जेन्युइन प्रश्न आहेत. म्हणजे जितक्यांदा त्याच्यावरती खरं तर चर्चा होईल तितकी झाली पाहिजे. कारण बऱ्याचदा आपण बरीच गोष्टी गृहीत धरतो आणि हे पर्स्पेक्टिव्ह असेच आहेत हे आपणही गिरवतो. तर त्याची नेमकी काय उत्तर आहेत आज हे शोधता आली. खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा. तुमच्या आजूबाजूच्या सर्कल्समधले जे कोणी नवीन पालक आहेत ज्यांची मुलं शाळेत जातात त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा. किंवा अशा वयातली शार्दूलच्या ज्यांची अगदीच आत्ता मुलं झालेली आहेत त्यांनाही जरूर पोहोचवा. प्रत्येक एपिसोड येणार आहे का? अर्थात आता हे इंटिग्रेशनचा पार्ट आहे हा. आणि अमुक तमुकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद. लो बसावा.